आहे. खैरे सरांनी अध्यक्षस्थान स्वीकारले आहे. तसेच सदर मीटिंगला आपण विज्ञान विभागातील सगळे विभाग प्रमुख यांना प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे. त्यासाठी मी सर्वप्रथम विनंती करतो की झूलॉजी विभागाचे विभाग प्रमुख लहू पवार सर यांचे मी आपल्या शब्दशुमनाने स्वागत करतो. त्यानंतर रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख पालके सर यांचे सुद्धा मी शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य हे फिजिक्सचे विभाग प्रमुख आहेतच, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यांचे स्वागत आपण प्रथम अध्यक्ष म्हणून आपण केलेलेच आहे. त्याचप्रमाणे वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख वाघमारे सर यांचे सुद्धा आपण या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. तर अशा प्रकारे आपण एका छोट्या खाणी स्वागत समारंभ या ठिकाणी आटपतोय. या सदर मीटिंग बद्दल आणि सदर एकूण मीटिंगच्या मुद्द्यांबद्दल मी या ठिकाणी प्राध्यापक पालके सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली या ठिकाणी मत मांडायचे. नमस्कार. आजच्या या ऑनलाईन सभेचे अध्यक्ष माझे सन्मित्र प्राचार्य डॉक्टर दादासाहेब R.R. ऐरे, माझे सगळे विभाग प्रमुख, तसेच माझे सर्व विज्ञान विभागाचे सहकारी, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या या सभेचं आयोजन खास करून TY-BSc ची प्रवेश प्रक्रिया समजून घेऊन विद्यार्थ्यांनी योग्य त्या विषयाला प्रवेश घ्यावा या हेतूने आपण आयोजित केलेली आहे. सर्वच विद्यार्थ्यांचा ओढा जनरली केमिस्ट्री या विषयाकडे असतो. तर या संदर्भात थोडंसं विद्यार्थ्यांना सांगायचं यासाठी आपण हे आयोजन केलेलं आहे. तुम्ही जो विषय घ्याल त्या विषयामध्ये चांगलं प्रावीण्य मिळवा, म्हणजे तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. केमिस्ट्री BSc झाल्यानंतरही लगेच नोकरी तुमच्यासाठी वाढून ठेवलेली आहे असा काही प्रकार होत नाही. त्यामुळे तुम्ही बॉटनी घ्या, झूलॉजी घ्या, फिजिक्स घ्या, केमिस्ट्री घ्या, परंतु तुम्ही घेतलेला निर्णय जो आहे तो आपण बरोबर कसा ठरवणार हे आपण ठरवायचंय. त्यानंतर समजा काही विद्यार्थिनींना मी सांगेल ज्यांना B.Ed करायचंय, शिक्षिका व्हायचंय, त्यांच्यासाठी केमिस्ट्री हाच विषय पाहिजे अशी काही आग्रह नसतो. तिथे फक्त सायन्स साइडचा A ग्रुप आणि B ग्रुप या दोनच विषयांचा प्रश्न असतो. A ग्रुप असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्स हा विषय असतो आणि B ग्रुप असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मग फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी, झूलॉजी हे बाकीचे विषय असू शकतात. तर मी ते विद्यार्थ्यांना तेच सांगेल, एकाने केमिस्ट्री घेतलं म्हणून सगळ्यांनीच केमिस्ट्री घ्यायचा असा प्रकार करू नका. तुम्हाला जो विषय योग्य वाटेल तो विषय घ्या, त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवा. आजही जे विद्यार्थी टॉपर असतात त्या कुठल्याही विषयाचा असू देत, त्या विद्यार्थ्यांना काहीही प्रॉब्लेम नसतो. टॉपरच असतात, परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांना, सगळ्याच विद्यार्थ्यांना संघर्ष हा करावाच लागणार आहे आणि मग त्याच्यातून आपण यश मिळवू शकतो. तर माझं अशी अपेक्षा आहे, विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यायचा, सगळ्या विषयांचा नीट अभ्यास करा आणि शांतपणे निर्णय घ्यायचा आहे. त्याचबरोबर मी विद्यार्थ्यांना सूचना करेल, अजूनही निम्म्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं नाही. राहिलेल्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करा. तसंच काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशनसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु फी भरलेली नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांनी ही फी ताबडतोब भरायची आहे. काही अडचण आली तर कैलास मोरे भाऊसाहेबांची कॉन्टॅक्ट करा. तुम्ही जो विषय निवडाल त्या विषयासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगराळे सर. हॅलो सर. पालके सर, आपले हार्दिक धन्यवाद. आपण या ठिकाणी मीटिंगचा अजेंडा आपण या ठिकाणी मांडलेला आहे. यानंतर
आपण प्रत्येक डिपार्टमेंटच्या वतीने त्या त्या विभागाच्या किंवा त्या त्या विषयाच्या एकूण महत्व आणि त्याच्या येणाऱ्या भविष्यांमध्ये अपॉर्च्युनिटीज याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी अनुप सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाबद्दल किंवा डिपार्टमेंट बद्दल या ठिकाणी माहिती या ठिकाणी शेअर करायची आहे. ओव्हर टू यू अनुप सर. धन्यवाद सर. सर स्क्रीन दिसते सगळ्यांना? नगराळ सर स्क्रीन? येस, काही अडचण नाही. ओके सर. मी करिअर ऑप्शन्स फॉर ग्रॅज्युएट फिजिक्स स्टुडंट, मी डॉक्टर अनुप मोरे, असिस्टंट प्रोफेसर HG पाटील कॉलेज साक्री. बरेच विद्यार्थी संभ्रमात असतात का BSc झाल्यानंतर किंवा आफ्टर फिजिक्स म्हणजे BSc किंवा MSc झाल्यानंतर पुढे काय करायचं. खूप विचार असतात आणि काही सुचत नाही बऱ्यापैकी त्यांना. तर बऱ्यापैकी माझ्या माहितीनुसार तर मित्र असे करतात का मित्रांनी हे घेतलंय किंवा हा विषय घेतलाय म्हणून मी पण तोच घेणार, बाय असाइनिंग एनिथिंग, म्हणजे कुठलाही कॅल्क्युलेशन न करता माझ्या मित्राने हे घेतले म्हणून मी ते घेणार किंवा माझ्या मैत्रिणींनी हे घेतले म्हणून मी ते घेणार, असे सब्जेक्ट डिसाईड करतात. पण कोणीही बघत नाही का माझा पॉइंट ऑफ इंटरेस्ट कुठे आहे. ठीक आहे, तर त्या बाबतीतच एक अगदी शॉर्ट मध्ये 5 ते 10 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे का BSc फिजिक्स किंवा MSc फिजिक्स नंतर किंवा आणखी पुढे जाऊन जर आपण रिसर्च पर्यंत गेलो तर फक्त फिजिक्स या सब्जेक्ट मधून किती मोठा एरा ओपन होत आहे किंवा खूप मोठी एक स्पेस ओपन होते जी बऱ्याच लोकांना माहित पण नाही का ही तर ऍडव्हर्टाईज येऊन गेली आणि कसं झालं काहीच माहित नसतं. तर त्या बाबतीत मी एक थोडक्यात सारांश सांगणार आहे. तर फिजिक्स आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळे लॉज ऑफ गव्हर्निंग मोशन, एनर्जी आणि मॅटर बद्दल आपण सगळं बोलत असतो. जर इम्पॉर्टंट ऑफ फिजिक्स विषय जर बोलायचं म्हटलं तर जे काय तुमच्या सभोवताली घडतंय सगळं, तर त्याला सगळ्यात तुम्ही ऑब्झर्व करू शकता किंवा डिस्क्राईब करू शकता विथ द हेल्प ऑफ फिजिक्स. आणि एक ऍडव्हान्टेजेस ऑफ स्टडिंग फिजिक्स मध्ये काय होतंय का जो काही विद्यार्थी असतो तो मॅथमॅटिक्स मध्ये निपुण असतो आणि कॉम्प्लेक्स जे प्रॉब्लेम आहेत तर ते अगदी इझिली सॉल्व्ह करू शकतो, कारण की त्या गोष्टी BSc MSc आणि रिसर्च मध्ये ट्रेनिंग मध्ये होऊन जातात सगळ्या. त्यामुळे कुठलीही क्रिटिकल सिच्युएशन असेल तर डिसिजन मेकिंग वगैरे जे आहेत तर ह्या गोष्टी फिजिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला शिकवत असतो. सो पहिला मी सगळ्यात तुम्हाला सांगेल का ब्रांचेस ऑफ फिजिक्स काय काय. तर फिजिक्सच्या ज्या मेन ब्रांचेस आहेत मी याच्यामध्ये घेतलेले आहेत का मेकॅनिक्स, हीट, लाईट, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, वेव्हज अँड साऊंड्स, न्यूक्लिअर और ॲटॉमिक फिजिक्स आणि स्पेस फिजिक्स. तर ह्या मेन ब्रांचेस आहेत फिजिक्सच्या. तर ह्या स्प्लिट झालेल्या आहेत बऱ्याच याच्यामध्ये आणि खूप मोठा असा वॉस्ट सब्जेक्ट हा तयार झालेला आहे. पण मेन जर ब्रांचेस बघितलं तर ह्याच फिजिक्सच्या मेन ब्रांचेस आहेत. तर यांच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. तर फिजिक्सचे ऍप्लिकेशन कुठे, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितच नसतं का माझं BSc झालं त्यानंतर मी काय करू शकतो किंवा MSc झाल्यानंतर मला काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर त्या माहीतच नसतात. तर मी जस्ट लिस्ट आउट करेल का एज्युकेशनल सेक्टर जो आहे तो बऱ्यापैकी सगळ्यांना माहित आहे. पण मिलिटरी सेक्टरमध्ये पण आहे ज्या टेक्निकल पोस्ट असतात ऑफिसर रँकसाठी, म्हणजे ऍटलिस्ट लेफ्टनंटसाठी. तर ह्या ज्या आहेत तर स्पेशली फक्त फिजिक्ससाठीच असतात. मेडिकल सेक्टरसाठी जर विचार केला तर डॉक्टर नाही पण जे टेक्निशियन्स असतात म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट ऑपरेटर असतात, इन्स्ट्रुमेंट विषयी सगळी माहिती देणारे किंवा इन्स्ट्रुमेंट हँडलिंगसाठी, तर तिथं सगळं BSc आणि MSc फिजिक्सचा स्टाफ लागतो. त्यांच्याशिवाय कुठलं इन्स्ट्रुमेंट हँडल करणं अवघड होतं. तसंच ऍग्रिकल्चर असेल, ऍस्ट्रॉनॉमिकल असेल किंवा इंजिनिअरिंग सेक्शन असेल, ते याच्यामध्ये पण आता इंजिनिअरिंग कॉलेज जर तुम्ही बघितलं तर पहिल्याच वर्षी फिजिक्सला हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे. म्हणजे कुठलीही ब्रांच घ्या तुम्ही ऑब्झर्व करा एनी ब्रांच, तर विदाउट फिजिक्स कुठलंच इंजिनिअरिंग कम्प्लीट होत नाही. ठीक आहे, तर हे बेसिक आहे. तर याच्यासाठी फिजिक्स लागते, तुम्हाला पाहिजेलच, शिकायलाच पाहिजे. तर कुठले कुठले जॉब्स आहेत का डायरेक्टली तुम्ही डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला मिळतात. तर अकॅडमिक रिसर्चर, त्यानंतर अकॉस्टिक कन्सल्टंट, त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमर, क्लिनिकल सायंटिस्ट, मेडिकल फिजिस्ट, जिओ फिजिसिस्ट, हायर एज्युकेशन मध्ये लेक्चरर म्हणून, मेट्रोलॉजिस्ट,
त्यानंतर मेट्रोलॉजिस्ट म्हणजे हवामान खाते जे आहे ते, नॅनो टेक्नॉलॉजिस्ट म्हणजे ही जी आहे आता नवीन ब्रांच आहे का ज्याच्यामध्ये आता बरेचसे जॉब्स यायला लागलेले आहेत. त्यानंतर रिसर्च सायंटिस्ट, सेकंडरी स्कूल टीचर जसं आपलं माध्यमिक झालं किंवा ज्युनियर कॉलेजेस झाले ते, साऊंड इंजिनियर आणि टेक्निकल ऑथर. साऊंड इंजिनियर म्हटलं तर जे आपलं आकाशवाणी केंद्र आहे तर तिथं बऱ्याचशा ठिकाणी बीएससी फिजिक्स आणि एमएससी लागतंच, महत्वाचं आहे. आणि टेक्निकल ऑथर, आता पुण्यामध्ये एक स्प्रिंजर नेचर म्हणून एक कंपनी आलेली आहे, तर तिथं डेटा मॉड्युलेशनसाठी म्हणजे टेक्निकल ऑथर म्हणून लागतात तिथे. तर त्याच्यासाठी खास बीएससी फिजिक्स साठी डायरेक्ट तुम्हाला आफ्टर बीएससी किंवा आफ्टर एमएससी तुम्हाला तिथे पोस्ट मिळतात इन अ प्रायव्हेट सेक्टर ॲज वेल. तर यातले मेन जे आहेत तर ॲक्च्युटरी, त्यानंतर क्वालिटी कंट्रोल, ॲप्लिकेशन डेव्हलपर, क्लिनिकल टेक्नॉलॉजिस्ट, डेटा अनालिस्ट, न्यूक्लिअर इंजिनियर, ऑपरेशनल रिसर्चर, पेटंट अटॉर्नी. आता हे तर बऱ्यापैकी माहीतच नाही, म्हणजे आपले जे भारतीय जे पेटंट होतं तर तिथे पेटंट ऑफिसर म्हणून पण जागा असतं आफ्टर बीएससी म्हणजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला बीएससी फिजिक्स महत्वाचं आहे. म्हणजे तिथं तुम्हाला जे काही पेटंट सँक्शन वगैरे होतं तर त्या पोस्ट पण तुम्हाला एमपीएससी आणि युपीएससी थ्रू येतात. आणि त्यासाठी मिनिमम क्रायटेरिया तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवलला फिजिक्स मस्ट असतं. सॉफ्टवेअर इंजिनियर, टेलिकम्युनिकेशन आणि रिसर्च म्हणजे R&D युनिट जेवढे पण आहेत ते तिथे सायंटिफिक असिस्टंट म्हणून जेवढे पण आहेत तर तिथे बीएससी किंवा एमएससी हे लोक लागत असतात. हा एक मागे एक सर्वे झाला होता का कुठल्या विषयाला जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे. तर ही जे हॉरिझॉन्टल डॉटेड लाईन जी दिसते आहे तर ऍव्हरेज आहे का मिनिमम एवढ्या लोकांना जॉब्स मिळूनच जातात. तर जॉब्स मिळण्याचं जर प्रमाण तुम्ही बघितलं तर मेडिसिन म्हणजे एमबीबीएस वगैरे जे आहे तर तिथे सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळतात. त्याच्यानंतर लॉजला आहे आणि त्यानंतर जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इंजिनिअरिंग आणि फिजिक्स हे मोरओरलेस सेमच आहे जवळजवळ. म्हणजे एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे का फिजिक्स जर तुम्ही ऍज अ करिअर म्हणून जर हा सब्जेक्ट घेत असाल तर तुम्हाला इट इज इक्विव्हॅलंट टू द इंजिनियर. म्हणजे एवढ्या जॉब्स आहेत पण ते माहीत नाही आपल्याला, तर त्या आजच आपण बघणार आहेत ते शॉर्टमध्ये. तर एमएससी फिजिक्स किंवा बीएससी फिजिक्स झाल्यानंतर काय काय आपल्याला स्किल डेव्हलप होतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट फिजिक्स म्हटलं थोडं रिसर्च ओरिएंटेड आहे, त्यामुळे रिसर्चची स्किल एक डेव्हलप होऊन जाते, अनालिटिकल स्किल आहे. तर अशा बऱ्याचशा स्किल्स आहेत का ह्या आपल्या इथे सगळ्या डेव्हलप होऊन जातात विदिन बीएससी और एमएससी फिजिक्स. तर आता अकॅडमिक रिसर्च मध्ये बघितलं तर इंडस्ट्रियल लेवलला जर तुम्ही गेला तर जेवढ्या इंडस्ट्रीज आहेत आता बऱ्याचशा जर तुम्ही बघितलं नॅनो टेक्नॉलॉजी मेन एरा जो आहे तर त्याच्यामध्ये जवळजवळ सगळ्याच याच्यामध्ये पीएचडी साठी म्हणजे रिसर्च साठी खूप ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे खूप का तिथे विद्यार्थी असं राहतच नाही का तुम्ही तिथं त्यांची मिनिमम क्रायटेरिया फुलफिल केल्या का तुम्हाला तिथे लगेच जीआरएफ पासून सुरू होऊन जाते आफ्टर एमएससी म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप किंवा सिनियर रिसर्च फेलोशिप किंवा रिसर्च असोसिएट. म्हणजे रिसर्चशी रिलेटेड जेवढ्याही पोस्ट आहेत या क्रिएट झालेल्या असतं आणि तो प्रोजेक्ट रन करण्यासाठी आपल्याला तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळून जातात. तसंच IT क्षेत्रामध्ये पण बऱ्याचशा याच्यात आहेत. त्यानंतर मेडिकल याच्यामध्ये आहे, त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रोफिजिक्स मध्ये आहेत, बऱ्याचशा याच्यात जॉब्स मिळून जातात. त्यानंतर जनरल जर आपण जर बघितलं तर सिव्हिल सर्व्हिसेस जे आहेत एमपीएससी युपीएससी मध्ये जनरल जेवढे आहेत तर त्या सगळ्या तर कॉम्प्लाय करतात आफ्टर बीएससी फिजिक्स. पण यातनं त्या सर्वेमधून एक गोष्ट एक ऑब्झर्व झाली, फिजिसिस्ट आर नेव्हर शॉर्ट ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर बीएससी फिजिक्स किंवा एमएससी फिजिक्सचा विद्यार्थी हा घरी बसलेला असं लवकर सापडणार नाही तुम्हाला. कुठेतरी काही ना काही त्याला मिळून जातं आणि तो त्यात प्रगती करत राहतो, वापस येत नाही. तसं बाकीच्या विषयांचं जर तुम्ही बघितलं तर मला नाही वाटत कोणी सगळेचे सगळे जॉब ऑफर करत नाही किंवा मिळत असेल त्यांना. तर त्याच सर्वेनुसार जर आपण जर बघितलं तर जवळजवळ 35% जे आहे हा एरिया आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, पण 65% जो आहे तो बऱ्याच लोकांना माहित नाही, जो प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे आणि तो कुठे एक्सपोज होत नाही. जे थोडेफार ऍक्टिव्ह आहेत त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. पण आता जर हा रेग्युलर जर म्हटला तर कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये 10% होतं, हायस्कूल किंवा ज्युनियर कॉलेज असेल त्याला 9% आहे, ऑदर्समध्ये 5% आहे, ऍक्टिव्ह मिलिटरीमध्ये 6% जातं आणि सिव्हिलियन म्हणजे एमपीएससी युपीएससीच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्याला 5%. म्हणजे टोटल जर टॅली केली तुम्ही तर 35% होतं. तर एवढाच एरिया आपल्याला फक्त माहिती आहे आफ्टर बीएससी फिजिक्स. पण मी बोलतोय का प्रायव्हेट सेक्टर पण एक जो आहे इथे जो 65% जॉब ऑफर करतोय जे माहीतच नाही आपल्याला. ठीक आहे, तर आपण 1 बाय 1 बघूया तो. तर कॅरियर ऑप्शन आफ्टर बीएससी फिजिक्स स्टडी फॉर एमएससी. बरेचसे विद्यार्थी बीएससी फिजिक्स झाल्यानंतर
एमएससी साठी ट्राय करतात. तर मेजरली त्यांचे 4 ऑप्शन्स असतात किंवा 4 रिजन्स असतात. दे फाइंड द करिअर ऑपॉर्च्युनिटी इन प्रायव्हेट ॲज वेल ॲज पब्लिक सेक्टर्स. म्हणजे जे पब्लिक सेक्टर आहेत आणि प्रायव्हेट सेक्टर आहे त्याच्यामध्ये आफ्टर एमएससी बीएससी पेक्षा जास्त स्कोप आहे. म्हणजे मी म्हणेल बीएससी पेक्षा एमएससी केल्यानंतर जास्त एक्सपोजर मिळते. त्यानंतर गव्हर्नमेंट जॉबसाठी जे आहे तर बऱ्याचशा ठिकाणी एमएससी कोर्सला मिनिमम हे म्हटलं पाहिजेलच बुवा. त्यानंतर बाकीचे जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे जसं इस्रो असेल, DRDO असेल, तर याच्यामध्ये एमएससी प्रिफरेबल असतं कारण की तिथे तुम्हाला लागतं. आणि एमएससी केल्यानंतर जे काय सॅलरी असेल तुमची तर ती बऱ्यापैकी चांगली मिळते तुम्हाला. तर त्यासाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा स्कोप असा असतो का बीएससी झाल्यानंतर ते थांबत नाही का ते पीजी साठी म्हणजे एमएससी साठी ते पुढे ट्राय करतात आणि एमएससी केल्यानंतरच ऍक्च्युली जास्त फायदा होतो. तर पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये हे काय बरेचसे सब्जेक्ट आहेत जसं अकॉस्टिक फिजिक्स आहे, ऍस्ट्रोफिजिक्स आहे, ऍस्ट्रॉनॉमी आहे, बायोफिजिक्स आहे, त्यानंतर फायबर ऑप्टिक फिजिक्स आहे, फ्लुइड फिजिक्स आहे, जिओ फिजिक्स आहे, मटेरियल फिजिक्स आहे, मेडिकल किंवा हेल्थ फिजिक्स आहे, मॉलिक्युलर फिजिक्स आहे, न्यूक्लियर फिजिक्स आहे. तर हे पोस्ट ग्रॅज्युएशनला हे आपल्याला बऱ्यापैकी हे सब्जेक्ट बघायला मिळतात. तर त्यातला त्यात हा फायबर ऑप्टिक फिजिक्स जो आहे हा बऱ्याचशा लोकांना माहितच नसत माझ्या माहितीप्रमाणे. तर याच्यामध्ये आता एक मागे 8 दिवसापूर्वी महाराष्ट्र टाइम्सला एक न्यूज येऊन गेली ते फोटोनिक्स द्वारा करिअर संबंधित. तर याच्यामध्ये जे आहे तर पुण्याची जी MIT विद्यापीठ आहे विश्वशांती विद्यालय तर त्याच्यामध्ये हा MSc फोटोनिक्स साठी हा कोर्स ऑफर केला जातो. तर त्यासाठी BSc फिजिक्स लागतं ऍटलिस्ट 50% तुम्हाला हवे. आणि हा MSc जर यत्न केलं तर तुम्ही जे रिसर्च साठी जे आहे जे फायबर ऑप्टिक रिलेटेड म्हणजे ऑप्टिक्सशी रिलेटेड जेवढे जॉब्स आहेत तर ते तुम्ही सगळे इथे ग्रॅप करू शकता. ठीक आहे. पण मलाही असं म्हणायचं का BSc किंवा MSc झाल्यानंतर लगेच काही तुम्हाला कुठलाही जॉब पटकन मिळणार नाही. जसं पूर्वी व्हायचं का BSc झाला बाबा आता पटकन काहीतरी होऊन जाईल. आता तसं नाही राहिलंय, काळ बदललाय. तर तुम्हाला काहीतरी स्किल स्वतःमध्ये डेव्हलप करावं लागेल. एकदा का तुम्ही ती स्किल डेव्हलप केली तरच तुम्हाला काही ना काही मिळेल पुढे. जर तुम्ही त्यावर थांबला तर पुढे काहीच मिळणार नाही. म्हणून BSc किंवा MSc त्याला जोडीला काहीतरी स्किल तुम्हाला अटॅच करावे लागेल तरच तुम्हाला कुठलाही जॉब हिट करता येईल किंवा हंट करता येईल व्यवस्थित अगदी. ठीक आहे. तर हे BSc नंतर काय काय जॉब्स आहेत तर त्या लिस्ट करतो एकदा. लॅब सुपरवायझर म्हणजे बरेचसे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असेल किंवा गव्हर्नमेंट अनुदानित जेवढे कॉलेजेस महाविद्यालय वगैरे जिथे आहेत तिथे लॅब सुपरवायझर लागतात. त्यानंतर रिसर्चर लागतात, कन्सल्टिंग फिजिसिस्ट असतात, रिसर्च असोसिएट, सिनियर फिजिसिस्ट, टेक्निशियन, टीचर, सायंटिस्ट, असिस्टंट सायंटिस्ट, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, प्रोफेसर, ह्या बऱ्याचशा ज्या आहेत तर ह्या आफ्टर BSc फिजिक्स म्हणजे यासोबत तुम्हाला B.Ed वगैरे पण करावं लागेल तर टीचिंग फील्डमध्ये यावं लागेल. त्यानंतर TET एक ऑप्शन आहे तर तो एक केल्यानंतर तुम्हाला माध्यमिक किंवा ज्युनियर कॉलेजला वगैरे तुम्ही जाऊ शकता. तसं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये BSc केल्यानंतर काय फायदा म्हणजे आफ्टर BSc फिजिक्स गव्हर्नमेंट याच्यामध्ये काय काय आता ह्या ज्या लिस्ट केलेल्या आहेत म्हणजे DRDO असेल, PRL असेल, त्यानंतर SINP असेल, त्यानंतर इस्रो असेल, त्यानंतर NSC असेल, BRC आहे, ONGC आहे, BEL आहे, NTPC आहे. तर ह्या ज्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत तर यांच्या 24/7 म्हणजे 12ही महिने ऍडव्हर्टाईज येत राहतात. तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला ह्या जे इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल रेग्युलरली. म्हणजे जर तुम्ही रेग्युलरली भेट दिली तर तिथे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मधून सेक्शन दिसेल आणि तिथे डेली ऍडव्हर्टाईज येत असतात का ही पोस्ट पाहिजे ती पोस्ट पाहिजे. पण त्यासाठी तुम्हाला काहीतरी स्किल पाहिजे. नुसतं BSc फिजिक्स किंवा MSc फिजिक्स केल्यानंतर कोण घेत नाही. त्याला अटॅचमेंट काहीतरी तुमच्याकडे डेटा असला पाहिजे, तुमच्याकडे स्किल असली पाहिजे की जे ते शो करून तुम्हाला तिथे एंट्री मिळेल. ठीक आहे. आणि एकदा तिथे गेले का लाईफ सेट झाली तुमचं. हे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे माहितच नाही कारण की ते फक्त न्यूजपेपर बघत बसतात. पण हे जे इन्स्टिट्यूट आहे न्यूजपेपरच्या जास्त मागे लागत नाही. यांच्या जी वेबसाईट आहे ती खूप अपडेटेड असतात. तुमचं एकच काम आहे का डेली तुम्हाला या वेबसाईट्सला व्हिजिट करावं लागेल. जर तुम्ही ह्या वेबसाईटला व्हिजिट करत असाल तर मला नाही आवडत तुम्हाला कुठे जॉब मिळणार नाही असं होणारच नाही. फक्त BSc फिजिक्स वरतीच. ठीक आहे. त्यानंतर आणखी काही रेग्युलर आहेत जे बऱ्यापैकी माहिती आहेत म्हणजे रेल्वेमध्ये जागा असतात, SBI मध्ये जसं प्रोबेशनरी ऑफिसर आहे, स्टाफ सिलेक्शन असेल, बँकिंग सेक्टर, तर UPSC आहे, MPSC आहे. तर हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. आणि एक थर्ड वन जे आहे यू कॅन बिकम अ लेक्चरर आफ्टर कम्प्लिटिंग युअर PhD इन फिजिक्स. जसं मी आज तुमच्या समोर जे बोलून दाखवतोय तर मी स्वतः एक असिस्टंट प्रोफेसर आहे बिकॉज PhD फिजिक्स नंतर बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये किंवा हायर एज्युकेशन मध्ये तुम्हाला जॉब ऑफर केली जाते.
त्यानंतर करिअर ऑप्शन जे आहेत आफ्टर MSc हे प्रायव्हेट BSc प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण बरेचसे आहेत, जसं TSC आहे, टाटा कन्सल्टन्सी आहे, अनालॉग डिव्हाइसेस आहे, त्यानंतर GE डिजिटल आहे, त्यानंतर ॲटॉमिक लॅब्स आहे, टेस्ला, त्यानंतर सोलार इंडस्ट्रीज आहेत आणि नासा. म्हणजे आता टेस्ला जर तुम्ही नाव पण नाव आपलं नाव कसं येतं ते कसं करायचं? ही जी कंपनी आहे टेस्ला, तर आता जे नवीन पुढे जे ऑटोमोबाईल इंडस्ट्री येते आहे, तर त्याच्यामध्ये तर मोठं जॉब्स दिसत आहे. कारण की तिथे जे आहेत ते बरेचसे टेक्निशियन वगैरे लागणार आहेत, तर त्यासाठी तुम्हाला त्या रिलेटेड त्या स्किल्स तुम्हाला मस्ट आहेत. जर तुमच्याकडे त्या स्किल्स असतील तर तुम्ही लगेच पिकअप होऊन जाणार आहे कंपनी. बऱ्याचशा ज्या आहेत रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्या फिजिक्समध्ये ज्या आहेत, तर म्हणजे 40% तर मी ह्या बाकीचे सांगितलं, पण जे 60% आहे म्हणजे हा बेसिक सब्जेक्ट जो आहे तो तुमचा रिसर्च ओरिएंटेड जास्त आहे. म्हणजे आता ह्या ज्या मी लिस्ट केलेल्या आहेत तिथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, त्यानंतर BRC वगैरे ह्या सगळ्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत तर यांच्या स्वतःच्या असं वेबसाईट आहेत. म्हणजे IISc जे आहे बँगलोरला जे आहे, तर तुम्ही जर मागे जर सर्वे बघितला असेल तर ह्या सर्वेमध्ये IISc जे आहे ते वर्ल्डमध्ये टॉपला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट आहे आणि ते वर्ल्डमध्ये टॉपला आहे. म्हणजे यामधला जो रिसर्च आहे तो सगळ्यात पुढे आहे. त्याच्या बाजूलाच एक रमन इन्स्टिट्यूट आहे, जे प्रोफेसर रमन जे आहेत ते रिटायर झाल्यानंतर रिसर्चसाठी ते एक सेंटर खोललं. तर ह्या डिवोटेड इन्स्टिट्यूट आहेत, तर यांच्या वेबसाईट खूप अपडेटेड असतात. तर मी तर तुम्हाला इन्सिस्ट करेल का तुम्हाला एकच काम आहे, घरात बसल्या बसल्या फक्त तुम्ही ह्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत तर यांना फक्त या इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा फक्त, आणि तिथे जॉब किंवा ऑपॉर्च्युनिटीज मधून जे काय विंडो असेल तर तिथे जाऊन बघा तुम्ही. तर कितीतरी जॉब्स हे चालू आहेत तिथे ऑलरेडी, म्हणजे BSc वरती असेल, MSc वर असेल, PhD वरती असेल. ठीक आहे, तर ह्या सगळ्या तिथे दिलेल्या आहेत. यातलं मी आता तुम्हाला मी एक रात्री जे स्टडी केलं फक्त BRC बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे मुंबईचं एक जे सेंटर आहे, तर त्याचे मी फक्त डिस्क्राईब करतो का हे लोक काय करतात बुवा. तर BRC जे आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, तर ते स्वतः त्यांचे डिप्लोमा आहे. म्हणजे आफ्टर BSc ते तुम्हाला डिप्लोमासाठी घेऊन जाणार, आफ्टर MSc ते तुम्हाला डिग्रीसाठी घेऊन जाणार. ठीक आहे, आणि ते तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री झाल्यानंतर 100% तुम्हाला जॉब ऑफर करतात. कारण की ते डिप्लोमा कोणाला करतात का त्यांचे काहीतरी प्रोजेक्ट असतात, ते रन करण्यासाठी त्यांना मॅन पॉवर लागते आणि त्या मॅन पॉवर स्किल्ड असली पाहिजे. तर ते स्किल देण्यासाठी तर त्यासाठी हा ते जे BRC आहे तर डिप्लोमा इन रेडिओलॉजिस्ट फिजिक्स, त्यानंतर रेडिएशन मेडिसिन मध्ये आहे, त्यानंतर डिप्लोमा इन मेडिकल रेडिओ आयसोटोप आहे, रेडिएशन मेडिसिन आहे, मेडिकल रेडिओ आयसोटोप टेक्निक्स आहेत, हेल्थ फिजिक्स आहे, रेडिओलॉजिस्ट फिजिक्स आहे, रेडिएशन प्रोटेक्शन अँड सेफ्टी ऑफ रेडिएशन सर्वेज आहे, सोर्सेस रेडिएशन सेफ्टी इन इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स ऑफ रेडिओ आयसोटोप अँड एक्सरे, रेडिओग्राफी टेस्टिंग टेक्निक्स, रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट मॅनेजमेंट, सेफ्टी असेसमेंट ऑफ वेस्ट डिस्पोजल, रेडिओ आयसोमिनो ॲसे अँड इट्स क्लिनिकल ऍप्लिकेशन. म्हणजे हे खूप सारे असे डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेस आहेत. डिप्लोमा एक साधारणतः 2 वर्षासाठी आणि डिग्री साधारणतः 3 वर्षासाठी. हे डिप्लोमा किंवा डिग्री करताना तुम्हाला ते स्टायपंड सुद्धा देतात, आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ देअर डिप्लोमा और डिग्री दे विल ॲब्झॉर्ब इन देअर प्रोजेक्ट्स, किंवा ते त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲब्झॉर्ब करून घेतात. तर त्यासाठी काही टेक्निकल पोस्ट असतात, काही असिस्टंट पोस्ट असतात आणि काही सायंटिस्टच्या पोस्ट असतात. तर तुमच्या एज्युकेशनल क्रायटेरियानुसार तुम्ही जिथे फिट होतात तिथे तुम्हाला ह्या जॉब्स ऑफर केल्या जातात. हे मी फक्त आता तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त एकच वेबसाईट बघून, म्हणजे BRCची वेबसाईट बघून एवढ्या ऑप्शन्स आहेत. तर तसं मी तुम्हाला ही मागे जी लिस्ट दिलेली आहे, तर या लिस्टला तुम्ही जाऊन प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता. म्हणजे MSc फिजिक्स किंवा BSc फिजिक्स नंतर N नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तर तुम्हाला वेळ सुद्धा नाही का कुठली ग्रॅब करायची. फक्त एकच कंडिशन आहे, त्यासाठी तुमच्याकडे काहीतरी स्किल असली पाहिजे, आणि ती स्किलच्या बेसवरती तुम्ही म्हणजे प्लेन BSc किंवा MSc वर नाही, त्यासोबत तुम्हाला काहीतरी डिप्लोमा किंवा डिग्री काहीतरी अटॅच करावं लागेल, आणि त्याच्या बेसिसवरती तुम्हाला लगेच जॉब मिळून जाईल. ठीक आहे, मी आशा करेन की तुम्ही हे बाकीची जे ह्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत तर यांच्या वेबसाईटला तुम्ही बघून एकदा चेक करा. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल का फिजिक्सच्या किती वॉस्ट आहे आणि तुम्हाला जॉब्स किती ऑफर करते ते तुम्हाला लक्षात येईल. थँक्यू सर. थँक्यू मोरे सर. यानंतर करिअर अपॉर्च्युनिटीज इन झुलॉजी याबद्दल आपल्याला डॉक्टर प्रदीप राठोड सर मार्गदर्शन करतील. तर मी राठोड सरांना विनंती करतो की त्यांनी स्क्रीन शेअर करायची. धन्यवाद सर.
दिसतंय का? राठोड सर स्क्रीन शेअर करा. हो सर हो. सर माझं जे डॉक्युमेंट आहे ते यावर ओपन होत नाहीये, तर मी ओरलीच सांगू शकतो सगळं, माझ्याकडे आहेच तसं. सर आवाज येतोय? नाही तर हो हा आवाज येतोय. नाही तर एक काम करा, लॅपटॉपवर जर तुम्हाला घेता आलं तर. माझा लॅपटॉप आहे सोबत, पण त्याला थोडासा प्रॉब्लेम आहे, म्हणूनच मी मोबाईलवर करत होतो. परत एकदा ठीक आहे चला, ॲज यू कम्फर्टेबल. एक मिनिट सर, परत प्रयत्न करतो शक्य झाल्यास. दिसते का? केलं होतं ना. एवढं नाही जातं ना. नाही तर राठोड सर बॉटनेला पुढे करू का? नाही सर, बस ओपनच करतोय, फक्त स्क्रीन दिसते का सर? नाही स्क्रीन नाही दिसत आहे. बरं बरं सर. स्क्रीन शेअर मध्ये जा, तिथून तुम्ही चॉईस करा केलंय सर, ऑप्शन. प्रयत्न करतोय सगळं, पण ओपन होत नाहीये. मे बी त्या डॉक्युमेंटलाच काही प्रॉब्लेम असेल. सर मग मी ओरली सुरू करतो. ओके. ओके 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 कॅरी ऑन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RR अहिरे सर, उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील सर, माझे सर्व वरिष्ठ सहकारी प्राध्यापक वर्ग आणि माझे सर्व सहकारी वर्ग, तसेच सर्व विद्यार्थ्यांना मी नमस्कार करतो. आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये BSc मध्ये जो आपण विषय निवडतो त्याला जे काही करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत भविष्यामध्ये, त्याविषयी आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेणार आहे. सुरुवातीला थोडंसं पालके सरांनी केमिस्ट्री या विषयाविषयी आपल्याला सांगितलं की केमिस्ट्री हा विषय कसा असतो, किंवा केमिस्ट्री व्यतिरिक्तही काही विषय असतात, त्याविषयी पण आपण बोललोय. आताच आपल्याला फिजिक्स या विषयाविषयी डॉक्टर अनुप मोरे सरांनी खूप विस्तृत आणि सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तर माझा विषय हा झुलॉजी असल्यामुळं माझ्या विषयाविषयी पण मला कशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला भविष्यात मिळू शकतात त्याविषयी बोलावंसच वाटेल. म्हणून आपण माझ्या म्हणजे झुलॉजी या विषयाविषयी थोडंसं ऐकून घ्यावं की त्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचं करिअर करू शकतो, झुलॉजी या विषयाला भविष्यामध्ये कुठं कुठं स्कोप आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे की झुलॉजी इज अ सब्जेक्ट रिलेटेड विथ द ॲनिमल ऑर लाईफ सायन्स. म्हणजे आपल्या ह्या भोवताली जे सगळं काही आपल्याला दिसते ते सगळं लिव्हिंग थिंग आहे, आणि या लिव्हिंग थिंग मध्ये आपल्याला जे वेगळ्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या कशा प्रकारे आपल्याला ग्रास्प करता येईल त्यावर आपण फोकस करणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की आपण BSc मध्ये जर झुलॉजी घेतलं तर आपण करिअर कशामध्ये करू शकतो. तर पहिलं आहे एज्युकेशन आपल्याला कम्प्लीट करावं लागेल, हायर एज्युकेशन. आणि हायर एज्युकेशन आपण कम्प्लीट करण्यासाठी आपले मार्ग निवडू शकतो. पहिला म्हणजे MSc इन झुलॉजी. MSc इन झुलॉजी हा आपण डायरेक्ट सब्जेक्ट जरी निवडत असतो, पण MSc चे ब्रांचेस एवढ्या भरपूर आहे की त्यामध्ये आपण झुलॉजी सब्जेक्ट मध्ये एन्व्हायरमेंटल बायोलॉजी म्हणू शकतो, टॉक्झिकॉलॉजी म्हणू शकतो, किंवा फिजिओलॉजी सारखे, एंटमॉलॉजी सारखे अशा ह्यूज ब्रँचेस आपल्याला याच्यामध्ये दिसून येतील. म्हणून आपण डायरेक्टली MSc झुलॉजी या सब्जेक्ट मधून जात असताना हायर एज्युकेशन MSc करू शकतो असं म्हणणार. दुसरं, जसं फिजिक्स मधून आपण PhD करू शकतो, तसंच झुलॉजी किंवा लाईफ सायन्स मधून किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या इन्क्लुडिंग सगळ्या सब्जेक्ट मधून आपण PhD म्हणजे डॉक्टरेट करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला प्राध्यापक ही नोकरी मिळू शकते. सध्या नेट सीट सुद्धा त्याला आयदर ऑर मध्ये आहे. जर विद्यार्थी हा MSc झुलॉजी मधून झाला असेल तर त्याला लाईफ सायन्सची आपल्याला नेट सेट एक्झाम देता येते, आणि त्यामधून सुद्धा तो प्राध्यापक या पदावर येऊ शकतो.
सोबतच कोणाला माहित नसणार पण तरी सुद्धा असणारा एक कोर्स म्हणजे MBA इन झुलॉजी. म्हणजे आपल्याला आतापर्यंत माहिती आहे की MBA केल्यानंतर मार्केटिंगचा जॉब करावा लागतो, बाकी जॉबच नाहीये, तसं नाहीये. MBA चा अर्थच काय होतो की मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. आणि या MBA कोर्सला आपल्याला जर का झुलॉजी मधून सुद्धा करता आलं तर आपण रिलेटेड टू लाईफ सायन्स त्यामध्ये काम करू शकतो, त्याला पण भरपूर स्कोप आहे. हे झालं आपलं एज्युकेशन रिलेटेड की आपण एज्युकेशन मध्ये काय करू शकतो, हायर एज्युकेशन कसं घेऊ शकतो. आता नेक्स्ट, व्हॉट अबाउट द करिअर अपॉर्च्युनिटीज आफ्टर BSc झुलॉजी. समजा BSc झुलॉजी आपण करत आहे तर त्यानंतर आपल्याला करिअर अपॉर्च्युनिटीज कुठं आहे, तर सगळ्यात पहिला UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आपल्याला किंवा महाराष्ट्रीयन मुलांना जास्तीत जास्त वेळेस फक्त UPSC म्हटल्यानंतर दोनच सर्व्हिस दिसतात, एक म्हणजे त्याला कलेक्टर जिल्हाधिकारी होणे किंवा त्याला त्याच्यातूनच IPS अधिकारी म्हणजे पोलीस सर्व्हिस मध्ये जातानाच आपल्याला पाहतो, किंवा त्याला त्याच दोन प्रकारचे मार्ग दिसतात. पण ऍक्च्युली UPSC ही दरवर्षी किंवा दर 6 महिन्याने एक्झाम कंडक्ट करत असते आणि त्या एक्झाम मध्ये IFS म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये आपल्याला जाता येत असते. आता या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये वेगळ्या प्रकारच्या पोस्ट असतात. जसं आपल्याला तिकडं पोलीस डिपार्टमेंट मध्ये सगळ्यात वर आपण जर गेलो तर IPS अधिकारी होता येते आणि त्यामधल्या वेगळ्या पोस्टवर जाता येते. तसंच मग आपल्याला IFS म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये कोणकोणत्या पदावर जाता येईल, तर पहिला आहे डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट म्हणजे DGF. जसं इकडं कलेक्टरची पोस्ट आपल्याला माहिती आहे, तर इक्विव्हॅलंट टू कलेक्टर आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये DGF या पोस्टवर जाता येत असते. या पोस्टवर आपण जर एकदा गेलो तर समजायचं की आपण जो एरिया आपल्याला ठरवून दिलेला आहे त्या पूर्ण एरियाचे चीफ आपण त्यावेळेस असतो. म्हणूनच त्याला, जसं आपण इकडं डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ही पोस्ट सगळ्यात मोठी समजतो पोलीस डिपार्टमेंट मधली, तशाच प्रकारचा सगळ्यात मोठा जो प्रकार आहे तो म्हणजे DGF. DGF नंतर त्याच्यापेक्षा थोडस छोटं ऍडिशनल DGF, परत त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट, नंतर ऍडिशनल IGF म्हणजे इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट, देन डेप्युटी IGF, असिस्टंट IGF. ह्या सगळ्या पोस्ट कशामधल्या आहे, तर UPSC थ्रू भरल्या जाणाऱ्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मधल्या. नंतर आहे MPSC थ्रू. पहिले आपण युनियन पब्लिक म्हणजे सेंट्रल लेवल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिस पाहिल्या. आता आपण स्टेट लेवल कडे जर आलो की स्टेट लेवलवर आपल्याला झुलॉजी मधून कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहे, तर स्टेट लेवल MPSC एक्झाम मधून आपल्याला वेगळ्या प्रकारच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या पोस्टवर जाता येईल. प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट. प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट ही पोस्ट नियर अबाउट दी आपण जे आपल्या जिल्ह्यामध्ये SP वगैरे म्हणतो त्या रँकला येणारी पोस्ट आहे. जर त्याच्यापेक्षा थोडंसं खाली आलो तर ऍडिशनल CCF म्हणजे चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट मधले ऍडिशनल पोस्ट, ऍडिशनल चार्ज दिला जाणार. CCF मीन्स चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, रिजनल CCF, कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, डेप्युटी CF, देन प्रोबेशनरी ऑफिसर. अशा प्रकारच्या डिफरंट पोस्ट ह्या MPSC थ्रू भरल्या जातात. आणि यानंतरही समजा जर का तुम्ही झुलॉजी मधून किंवा लाईफ सायन्स मधून करिअर करण्याचा विचार करत असाल तर रिजनल लेवलच्या ज्या काही पोस्ट आहे ज्यामध्ये फॉरेस्टर, फॉरेस्ट गार्ड किंवा त्यापेक्षाही वेगळ्या प्रकारच्या इकॉलॉजिस्ट म्हणून समोर पाहणारच आहे आपण, अशा प्रकारच्या पोस्ट ह्या आपल्याला MPSC किंवा UPSC मधून मिळू शकतात. पण यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला झुलॉजी ह्या सब्जेक्ट मधूनच करिअर करावं लागेल. अदर सब्जेक्टला यामधून कोणत्याच पोस्टला जाता येणार नाही. म्हणजे तुम्हाला जर फॉरेस्ट डिपार्टमेंट मधली ही सगळ्यात मोठी पोस्ट घ्यायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला झुलॉजी मधूनच जावं लागेल. त्यामुळं या सब्जेक्टला काय महत्व आहे हे आपल्याला त्यावरूनच समजेल. नेक्स्ट आपण पाहूया की इकॉलॉजी. आता इकॉलॉजी हा सब्जेक्ट म्हणजे काय, तर आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये जे डिफरंट लिव्हिंग थिंग्स आहे त्यांना कॅटेगराईज करणे आणि त्यांचं आयडेंटिफिकेशन करणे ही एक मोठी ब्रांच आहे. कारण लिव्हिंग थिंग्सची संख्या किती आहे तर ती आपण मोजू शकत नाही. म्हणून मग या सगळ्यांना आपण काय करणार, कॅटेगराईज. आणि यासाठी सुद्धा एक स्पेशल पोस्ट तयार केल्या गेलेली आहे, तिला इकॉलॉजिस्ट असं म्हणतात. जर आपल्याला इकॉलॉजिस्ट व्हायचं असेल तर कुठून आपण इकॉलॉजिस्ट होणार, MPSC UPSCच्या एक्झाम तर आपल्याला त्यांच्या साईटवरून माहीत पडून जातील कधी होतील त्या. पण इकॉलॉजिस्ट व्हायचं असेल तर जसं फिजिक्स मध्ये सरांनी सांगितलं की त्यांच्या वेबसाईटवर आपल्याला जावं लागेल, तसंच इकॉलॉजिस्ट साठी आपल्याला career.webindia
123.com या वेबसाईट वरून आपल्याला ती माहिती मिळेल. आता ही झाली आपण एक 5-10 मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांना गाईड करतोय की कशा प्रकारे झुलॉजी मधून आपण करिअर आपलं ब्राईट बनवू शकतो. तर रिमेनिंग पोर्शन आपण नंतरही डिस्कस करू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की सर मला झुलॉजी मधून करिअर करायचं आहे पण मार्ग सापडत नाहीये, तर त्यांनी डिपार्टमेंटला कधीही यायचं आणि आमच्याकडून लागेल तेवढी इन्फॉर्मेशन घ्यायची जेणेकरून झुलॉजी मध्ये त्यांना करिअर करता येईल. नेक्स्ट इकॉलॉजिस्ट नंतर एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट. एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट नावाची जी पोस्ट आहे याचं मी एक अॅन्युअल इन्कम सांगू शकतो की जर कोणाला असं वाटत असेल की मी एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट म्हणून काम करायची इच्छा ठेवतोय तर त्याने www.payscale.com या साईटवर व्हिजिट करायची. दरवर्षी त्या पोस्ट भरल्या जातात आणि त्या पोस्ट मधून आपण भरपूर एन्व्हायरमेंटशी रिलेटेड काम करू शकतो. ज्याला आवड असेल एन्व्हायरमेंट मध्ये जगण्याची त्याला नक्कीच ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि याचं मिनिमम पेमेंट आहे 4,43,000 हे एका वर्षाचं. सध्याच्या परिस्थितीमध्ये मला माहित असलेला आकडा आणि यामध्ये दरवर्षी वाढ होत राहते म्हणजे हा आकडा यापेक्षा कितीतरी जास्तच राहणार. म्हणजे एक इन्कम आणि आवड या दोन्ही दृष्टिकोनातून आपण या पोस्टकडे पाहू शकतो. सोबतच फील्ड ट्रायल ऑफिसर, मराईन बायोलॉजिस्ट, देन नेचर कॉन्झर्वेटर ऑफिसर अशा प्रकारच्या सुद्धा आपल्याला पोस्ट या झुलॉजी सब्जेक्ट मधून मिळू शकतात. ह्या सगळ्याच्या सगळ्या पोस्ट आपल्याला माहिती नाहीये पण जर आपण प्रयत्न केला तर त्या सगळ्या वेबसाईट्स आपल्याला सर्च करून ह्या पोस्ट पर्यंत पोहोचता येईल. जास्त कठीण नाहीये कारण भरपूर लोकांना झुलॉजी मधून काही करिअर करता येते का हेच माहिती नाहीये. त्यामुळं त्याविषयी थोडीशी अनास्था असू शकते आणि त्यामुळं आपल्याकडच्या लोकांना किंवा आपल्याकडच्या मुलांना यामधले बरेचसे पोस्ट कशा प्रकारचे किंवा करिअरच्या संधी कशा प्रकारच्या आहेत ते माहिती नाही. थोडंसं फील्ड ट्रायल ऑफिसर विषयी पाहूया. फील्ड ट्रायल ऑफिसर म्हणजे काय तर एका रिजन मध्ये असणाऱ्या डिफरंट लिव्हिंग थिंग्सचं अनालिसिस करणे, तिथली स्टडी करणे आणि तिथल्या एन्व्हायरमेंटल बॅकग्राऊंडला माहीत करून घेणे म्हणजेच ते काम आहे फील्ड ट्रायल ऑफिसरचं. नेक्स्ट आहे मराईन बायोलॉजिस्ट. मराईन बायोलॉजिस्ट म्हणजे जर आपण आपल्या अर्थचा विचार केला तर 29% आपला अर्थचा जो एरिया आहे ज्याच्यावर लिव्हिंग थिंग्स टेरेस्ट्रियल कंडिशन मध्ये राहतात आणि रिमेनिंग सगळं हे समुद्राचा भाग आहे. तर साहजिकच आहे की मॅक्झिमम जी काही आपली इकॉलॉजी आहे ती डेव्हलप कुठे झालेली आहे तर ती मराईन कंडिशन मध्ये झालेली आहे. तर अशा प्रकारच्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला स्टडी करण्यासाठी मराईन बायोलॉजिस्टची पोस्ट सुद्धा दरवर्षी निघत असते. नेचर कॉन्झर्वेशन ऑफिसर ही सुद्धा एनजीओ मार्फत चालणारी एक पोस्ट आहे. एनजीओ त्या वेगवेगळ्या प्रकारे काम करत असतात आणि त्यातून सुद्धा आपल्याला खूप मोठं करिअर घडवता येत असते. ज्याला कोणाला एनजीओ विषयी माहिती असेल त्याला नक्कीच यामधून काम करता येईल. तर नेक्स्ट आहे रिसर्च सायंटिस्ट. म्हणजे समजा जर का झुलॉजी मधून आपण आपला करिअर करायचं म्हटलं तर झुलॉजी मधून तुम्ही पहिले बीएससी झाले नंतर एमएससी पण होऊन गेले तर त्यानंतर तुम्हाला रिसर्च मध्ये काम करायचं असेल तर रिसर्च मध्ये कोणकोणत्या प्रकारे काम करू शकणार तर झुलॉजी इज द डायरेक्ट रिलेटेड विथ द मेडिकल सायन्स. मेडिकल सायन्स रिलेटेड काय कारण लिव्हिंग थिंग्सची स्टडी करतोय म्हटलं तर लिव्हिंग थिंगची स्टडी करण्यासाठी आपल्याला झुलॉजीचाच आधार घ्यावा लागतो. म्हणूनच 11th आणि 12th केल्यानंतर आपल्याला मेडिकल लाईन मध्ये जायचं असेल तर मॅक्झिमम वेटेज कोणत्या सब्जेक्टला असतो तर तो बायोलॉजीला असतो. सिम्पली आम्ही त्याला लाईफ सायन्स असं म्हणतो. मग या लाईफ सायन्स नावाच्या सब्जेक्ट मधून आपल्याला जर जायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला रिसर्च मध्ये सुद्धा उतरता येईल आणि ते रिसर्च कोणत्या प्रकारचे. पहिला टॉपिक आहे न्यूरो सायन्सेस म्हणजे ते ब्रेनची रिलेटेड आपल्याला स्टडी करायची असेल मेडिकल फील्ड मध्ये तर ती आपल्याला झुलॉजी मधून सुद्धा करता येते आणि तो टॉपिक आहे न्यूरो सायन्स. दुसरा फार्मॅकॉलॉजी म्हणजे फार्मसी रिलेटेड. फिजिओलॉजी म्हणजे ह्युमनच्या किंवा लिव्हिंग थिंगच्या बॉडी मेटाबॉलिझमशी रिलेटेड आपण स्टडी करू शकतो. प्लांट सायन्स, स्टेम सेल रिसर्च, बायोइन्फॉर्मॅटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, कॅन्सर स्टडीज, जिनॉमिक्स, मायक्रोबायोलॉजी ह्या सगळ्या ब्रांचेस झुलॉजी मधूनच ओपन होत असतात. आणि ज्या विद्यार्थ्याचं या कोणत्या तरी एका ब्रांच मध्ये इंटरेस्ट असेल तर तो यामध्ये चांगल्या प्रकारचं करिअर घडवू शकतो कारण या सगळ्या लिव्हिंग कंडिशन मध्ये असणाऱ्या ब्रांचेस आहे. सध्याचा पॅन्डेमिक काळ पाहता सगळ्या जगानेच कोरोनाला अनुभवलंय, कोविडला अनुभवलंय आणि या कोविडला अजूनपर्यंत पाहिजे तसं औषध मिळालेलं नाही कारण आपल्याकडे होणारा जो रिसर्च आहे तो कुठेतरी अपुरा पडत असेल, पाहिजे तेवढं त्याचं इम्पॅक्ट नसेल. म्हणूनच अशा प्रकारच्या टॉपिकवर सुद्धा आपण काम करू शकतो. मी टॉपिक रिवाइज करतो.
न्यूरोसायन्स, फार्मॅकॉलॉजी, फिजिओलॉजी, प्लांट सायन्स, स्टेम सेल रिसर्च, बायोइन्फॉर्मॅटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, कॅन्सर स्टडीज, जिनॉमिक्स, मायक्रोबायोलॉजी, ह्या सगळ्या प्रकारच्या ब्रांचमध्ये आपण काम करू शकतो. जे आपल्याला माहिती असणारे टॉपिक आहे त्याविषयी थोडं डिस्कस करतो का. स्टेम सेल बायोटेक्नॉलॉजी. आता स्टेम सेल रिसर्च मध्ये म्हणजे आपल्या प्रत्येक लिव्हिंग थिंग मध्ये अशा काही सेल्स असतात ज्यापासून आपल्याला ऍज इट इज न्यू ऑर्गॅनिझम तयार करता येतो. म्हणजे तुमच्या समोर बोलणारे राठोड सर यांच्या काही स्टेम सेल जर आयसोलेट केल्या तर त्यापासून आपण नवीन राठोड सरांसारखाच व्यक्ती तयार करू शकतो. ही कोणती टेक्नॉलॉजी आहे तर तिला स्टेम सेल बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतो आपण. हे आपण करिअर करायचं असेल तर असं चॅलेंजिंग करिअर सुद्धा याच्यामधून करू शकतो. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर सुद्धा आपल्याला जर का काही नवीन औषधोपचार शोधून काढायचे असतील तर त्यासाठी सुद्धा झुलॉजी सब्जेक्टच हा महत्वाचा असतो. समोर आणखी आहेत तर जिनॉमिक्स सारखे, बायोटेक्नॉलॉजी सारखे, मायक्रोबायोलॉजी सारखे हे सगळे सब्जेक्ट यामध्ये ओपन आहे. बायोटेक्नॉलॉजीला थोडंसं डिस्कस करूया आपण. मेडिकल सायन्स मध्ये जे डॉक्टर्स वेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स वापरतात त्या तर पेशंटला ट्रीट करण्यासाठी किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला व्यवस्थित करण्यासाठी करता येत असते. आणि सगळे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला कशातून मिळू शकतात तर त्या आपल्याला झुलॉजी मधून मिळू शकतात. त्या सगळ्यांसाठी आपल्याला जर का माहिती पाहिजे असेल तर एक सिंपल वेबसाईट आहे www.glassdoor.co.in/ यावरून आपण पूर्ण माहिती मिळवू शकतो. नेक्स्ट टॉपिक आहे ॲनिमल बिहेवियरिस्ट. म्हणजे जर आपल्याला सिंपल काम करायचं असेल तर आपण आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये असणाऱ्या डिफरंट ॲनिमल्सचं ऑब्झर्वेशन करू शकतो आणि त्या ऑब्झर्वेशन वरून त्यांचे वेगळ्या प्रकारचे टॉपिक्स आपण लिहू शकतो. तर त्याला आपण ॲनिमल बिहेवियरिस्ट असं म्हणू शकतो. यासाठी सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट. डिस्कवरी चॅनलवर जर आपण पाहिलं किंवा कोणत्याही प्रकारचे जे चॅनल्स आहे, नॅशनल जिओग्राफिक चॅनल असेल, इपिक चॅनल असेल किंवा नॅट जिओ सारखे चॅनल असतील, त्या सगळ्या चॅनलला आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये झुलॉजीचं महत्व हे करिअर घडवण्यासाठी किती आहे हे दिसून येईल. त्यामधला एक प्रकार म्हणजे वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट. आता वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट म्हणजे काय तर जंगलामध्ये असणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या डिफरंट ऑर्गॅनिझमची स्टडी करून त्याचा आपल्या ह्युमन वेलफेअरसाठी वापर करून घेणे म्हणजे त्याला आपण वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट असं म्हणतो. याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपण www.ingit.co.in या वेबसाईट वरून पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. नेक्स्ट एक पोस्ट आहे पहा. तसं तर ती झुलॉजिकल पार्क्स मध्ये असणारी पोस्ट आहे. भारतामध्ये सुद्धा भरपूर झुलॉजिकल पार्क्स आहेत आणि त्यातले 20 झुलॉजिकल पार्क हे खूप मोठे आहेत. आणि ह्या झुलॉजिकल पार्क मध्ये सुद्धा ॲनिमलची केअर घेण्यासाठी काही ऑफिसर्स असतात आणि त्या ऑफिसरच्या पोस्टला झू क्युरेटर असं म्हणतात. तर झू क्युरेटर ही जी पोस्ट आहे ही आपल्याला जर मिळवायची असेल तर त्यासाठी आपल्याला झुलॉजी मधूनच करिअर करावं लागेल. आणि याचं एक सिंपल इन्कम जर आपण पाहिलं तर $45,000 पर इयर. हे डॉलर मध्ये म्हणतोय आपण, जर त्याला इंडियन करन्सी मध्ये कन्वर्ट केलं तर नियर अबाउट आपल्याला एका वर्षाचे कमीत कमी 7 ते 8 लाख रुपये इन्कम यामधून मिळू शकते. पोस्टचं नाव आहे झू क्युरेटर. तर नेक्स्ट आहे इनडायरेक्टली असोसिएटेड करिअर ऑप्शन्स. हे आपण आतापर्यंत जे बोलत होतो ते सगळं गव्हर्नमेंटशी रिलेटेड आपल्या वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला असणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज फ्रॉम दी झुलॉजी. नेक्स्ट आहे इनडायरेक्टली असोसिएटेड करिअर ऑप्शन्स म्हणजे पार्ट टाइम जॉब असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे काही लोकांना स्वतःचा काही बिझनेस असेल किंवा दुसरे कुठे जॉब असेल तरी सुद्धा ते साइड बाय साइड रेट ऑफ इंटरेस्ट इन झुलॉजी म्हणून जर काम करायचं असेल तर ते बायोमेडिकल सायंटिस्ट म्हणून काम करू शकतात, एन्व्हायरमेंटल मॅनेजर म्हणून काम करू शकतात, टॉक्झिकॉलॉजिस्ट म्हणून काम करू शकतात. अशा वेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस मध्ये ते काम करू शकतात आणि ह्या सगळ्यांमधून त्यांना साइड बाय साइड भरपूर इन्कम मिळू शकतो. आणि त्यांचा जो झुलॉजी ह्या सब्जेक्टशी रिलेटेड इंटरेस्ट आहे तो पण त्यांना भागवता येतो. देन ब्रांचेस ऑफ झुलॉजी. आता झुलॉजी मध्ये करिअर नाही, झुलॉजी मध्ये करिअर नाही असं आपण जर म्हणत असू तर झुलॉजी मध्ये करिअर नाही असं आपण म्हणण्यास प्रश्न येत नाही. फक्त आपला त्यात इंटरेस्ट नाही असं आपण म्हणू शकतो. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट मिळवायचा असेल तर मी खाली काही झुलॉजीच्या ब्रांचेस आहेत
मी कमी लिहिलेले आहेत, 35 ब्रांचेसचे नाव लिहिले. झुलॉजी मधून तुम्हाला मोर दॅन 100 पेक्षा जास्त वेगळ्या प्रकारच्या ब्रांचेस मधून करिअर करता येते. मी नावं घेतो: ॲकॅरोलॉजी, अँथ्रोझुलॉजी, अरेक्नॉलॉजी, आर्किओझुलॉजी, बायोनिक्स, कार्सिनॉलॉजी, सिटॉलॉजी, कॉक्सिटॉलॉजी, सायनॉलॉजी, एम्ब्रिओलॉजी, इकायनॉलॉजी, एंटमॉलॉजी, कोलेप्टेरोलॉजी, डिप्टेरोलॉजी, हेमिप्टेरोलॉजी, आयसोप्टेरोलॉजी, लेपिडोप्टेरोलॉजी, मेलिटोलॉजी, मर्मॅकोलॉजी, ऑर्निथोलॉजी, ट्रायकोप्टेरोलॉजी, वेस्पोलॉजी, इथॉलॉजी, हेल्मिंथोलॉजी, हर्पेटॉलॉजी, बट्रॅकोलॉजी, ओफिओलॉजी, हिस्टोलॉजी, इक्थायोलॉजी, मॅलेकोलॉजी, कॉन्कोलॉजी, मेमोलॉजी, मॉर्फोलॉजी, नेमॅटोलॉजी अँड लास्ट वन इज द ऑर्निथॉलॉजी. आता अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारचे ब्रांचेस आहेत. आणि सिम्पली आपण जर विचार केला तर आपल्या एरियामध्ये जास्तीत जास्त काम कशावर होत असतो, तर थोडंफार फिजिओलॉजीवर किंवा जास्तीत जास्त आपण नेमॉलॉजीवर, कधी कधी आपण बट्रॅकोलॉजीवर काम करताना पाहतो, इक्थायोलॉजीवर काम करताना पाहतो. पण ह्या 35 ब्रांचेस आहेत ज्यामध्ये काम करण्याचा इंटरेस्ट आपल्याला ज्या ब्रांच मध्ये असेल त्यामध्ये आपण काम करू शकतो आणि आपलं करिअर घडवू शकतो. करिअर घडवण्यासाठी सब्जेक्ट महत्वाचा नाहीये, करिअर घडवण्यासाठी महत्वाचा आहे तुमचा त्या वेगवेगळ्या ब्रांचेस मधला इंटरेस्ट. तुम्हाला काम करावं असं वाटत असेल तर तुम्ही कोणत्याही सब्जेक्ट मध्ये काम करू शकता. आता मी माझ्या सब्जेक्टचं सांगत आहे, पण एखादा तुमच्यापैकी चांगला कवी जर असेल आणि त्याला चांगल्या कविता करता येत असतील तर होऊ शकते भविष्यात त्याच्या कविता ह्या स्टेट लेवलवर, नॅशनल लेवलवर जर का पब्लिश झाल्या तर त्यातून सुद्धा त्याचं करिअर घडणार. एखादा रायटर असेल तर तो त्या रायटिंग मधून सुद्धा चांगल्यात चांगलं रायटिंग करून सुद्धा करिअर घडू शकतो. कोणी स्पोर्ट मध्ये जर का चांगला असेल तर तो स्पोर्ट मधून करिअर घडू शकतो. इसेन्शियल नाहीये की तुम्ही कोणत्या सब्जेक्ट मध्ये आहात, इसेन्शियल आहे की तुमचं इंटरेस्ट कोणत्या सब्जेक्ट मध्ये आहे. म्हणून आपला इंटरेस्ट क्रिएट करा. जर तुम्हाला झुलॉजी हा सब्जेक्ट आपलासा वाटत असेल तर तुम्ही त्याला आपलं करून तर पहा. तुम्हाला झुलॉजी आयुष्यभर खूप चांगल्या प्रकारचं करिअर देण्याचा प्रयत्न करेल. पण त्यासाठी महत्वाचं असेल की तुम्हाला त्या सब्जेक्ट मध्ये इंटरेस्ट तयार करणे. दुरून पाहिलं तर आपल्याला कोणती गोष्ट ही कठीणच वाटते. तुम्ही त्या सब्जेक्टला आपलंसं करून तर पहा, तरच तुम्हाला त्या सब्जेक्ट मधून करिअर करता येईल. मला असं वाटते की माझ्या सब्जेक्टला चांगलं म्हणण्यापेक्षा माझ्या सब्जेक्ट मधल्या ब्रांचेस मी तुम्हाला सांगितलेल्या आहे आणि त्यामधून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय चांगलं काम करू शकता हे तुम्हाला ठरवायचं आहे. होप सो सगळ्या विद्यार्थ्यांना मी जे काही माहिती दिलेली आहे ती थोडीफार समजली असेल आणि त्यावरून काही विद्यार्थ्यांना झुलॉजी मध्ये इंटरेस्ट आला असेल किंवा वाटत असेल तर मी समजेल की मी त्यांना जो थोडा 10 मिनिटाचा एक लेक्चर दिलेला आहे तो सफल झाला आहे आणि झुलॉजी मध्ये त्यांचा इंटरेस्ट निर्माण झालाय अशी अपेक्षा करतो. आणि माझं जे झुलॉजी विषयीचं व्याख्यान आहे, झुलॉजी मधल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीचं व्याख्यान आहे तो संपवतो. आयोजकांनी मला माझ्या विषयाविषयी बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद राठोड सर. तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे. त्यानंतर मी या ठिकाणी देवकर सरांना विनंती करतो त्यांनी आपल्या वनस्पती शास्त्र विषयाची या ठिकाणी माहिती द्यावी. थँक्यू सर. थँक्यू सर. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.R. अहिरे सर, उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील सर, सर्व प्राध्यापक वृंद आणि सर्व विद्यार्थी, विद्या विकास मंडळ SG पाटील कॉलेज साक्री, मायसेल्फ मिस्टर राजू देवकर, असिस्टंट प्रोफेसर. आज आपण बॉटनी याविषयी करिअर काय आहे हे आपण बघणार आहोत. त्यानंतर आफ्टर BSc किंवा आफ्टर MSc कशा प्रकारे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत हे सुद्धा आपण आज डिस्कस करणार आहोत. सो आफ्टर BSc किंवा MSc पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर एक स्टेट लेवल किंवा जे नॅशनल लेवल एक्झाम असतात त्या एक्झाम सर्वांना माहिती आहे, ते म्हणजे नेट किंवा सेट. हे एक्झाम जर क्रॅक केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की एक टीचिंग फील्ड मध्ये आपण जाऊ शकतो. त्यानंतर बघा, एक प्रायव्हेट जॉब किंवा पब्लिक सेक्टर यामध्ये काय डिफरन्स आहे किंवा आफ्टर BSc केल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे पब्लिक सेक्टर मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत हे आपण बघणार आहोत.
फर्स्ट पब्लिक सेक्टर मध्ये तुम्ही जर गेलात, म्हणजे बीएससी मध्ये बॉटनी केल्यानंतर तुम्ही पब्लिक सेक्टर मध्ये गेला तर त्यामध्ये भरपूर सारे ऑपॉर्च्युनिटी आहेत. त्यामध्ये फर्स्ट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया, त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिओनॉग्राफी किंवा इंडियन ऍग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट, ह्या जे फील्ड आहेत या फील्ड मध्ये तुम्ही जॉब करू शकता. सो त्यामध्ये बॉटनिकल असिस्टंट किंवा प्रिझर्वेशन असिस्टंट. आता यामध्ये बघा प्रिझर्वेशन असिस्टंट यामध्ये काय आहे तर ज्या प्लांट स्पेसीज किंवा त्याला आपण एंडेंजर्ड स्पेसीज असं म्हणू शकतो, त्या स्पेसीजचं प्रिझर्वेशन करायचं असते. मीन्स ज्या वर्ल्ड मधून प्लांट स्पेसीज एक्सटेंड होत असतात तर त्या स्पेसीजचं संवर्धन करायचं असते. तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रिझर्वेशन असिस्टंट म्हणून जॉब लागू शकतो. त्यानंतर बघा प्रोजेक्ट असिस्टंट, हे जे पब्लिक सेक्टर मध्ये जॉब आहेत त्यामध्ये तुम्हाला भरपूर सारी सॅलरी सुद्धा असते आणि एक स्टेबल जॉब भेटू शकतो. त्यानंतर थर्ड आहे फॉरेस्ट रेंज. बघा फॉरेस्ट डिपार्टमेंट यामध्ये सुद्धा तुम्हाला एक चांगला जॉब मिळू शकतो. म्हणजे बघा या काळामध्ये कोरोना हा डिसीज भयंकर वर्ल्ड मध्ये पसरलेला आहे, तर त्यामध्ये काय आहे तर ऑक्सिजन लेवल कमी आहे. मीन्स कशामुळे आहे तर पूर्ण डिफॉरेस्टेशन झालेलं आहे. अगोदरच्या काळामध्ये पूर्ण फॉरेस्ट होतं, तर या जसे दिवसेंदिवस डिफॉरेस्टेशन होत आहे तर ऑक्सिजन लेवल कमी आहे. म्हणजे जो नेचर मध्ये ऑक्सिजन आहे किंवा एक शुद्ध हवा आहे तर ते कमी होत आहे. तर त्याचं मेन कारण आहे डिफॉरेस्टेशन. सो प्रोजेक्ट असिस्टंट किंवा जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बॉटनीचं नॉलेज असेल तर त्यामध्ये तुम्ही जॉब करू शकता. त्यानंतर नेक्स्ट इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च, यामध्ये फील्ड असिस्टंट म्हणून जॉब भेटू शकतो. तर हे झालं पब्लिक सेक्टर मध्ये. तर या ठिकाणी तुम्ही बीएससी केली तर तुम्हाला बॉटनी मध्ये करिअर करू शकता. मीन्स एक फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, एक चांगल्या प्रकारचं डिपार्टमेंट आहे, त्या ठिकाणी तुम्ही एक फॉरेस्ट असिस्टंट किंवा प्रोजेक्ट असिस्टंट वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये कॅन्सर असेल, त्यानंतर हायपरटेन्शन असेल किंवा ब्लड प्रेशर असेल, मीन्स बीपी असेल, तर या भयंकर अशा आजारावर तुम्ही मशरूम कल्टिवेशन याविषयी नॉलेज घेऊन त्याचे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचा यूज करून अशा डिसीजवर मात करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा प्रायव्हेट सेक्टर मध्ये स्पायरुलिना अल्गी प्रोडक्शन. ही एक अल्गी आहे, तर या स्पायरुलिना अल्गीचं प्रोडक्शन केल्यानंतर एक विटॅमिन रिच प्रोडक्ट असतो. तर या विटॅमिन रिच प्रोडक्ट मध्ये या स्पायरुलिनाचं कंटेंट असते. तर या कंटेंटचा वापर करून सुद्धा एक अँटीऑक्सिडंट म्हणून यूज करू शकतो. तर त्यानंतर बघा नर्सरीमध्ये आपल्याला माहिती आहे की नर्सरीमध्ये भरपूर सारे प्लांट आपण ग्रो करू शकतो किंवा त्या प्लांटची केअर करू शकतो. तर ते प्लांट ट्रान्सपोर्ट होतात दुसरीकडे. तर आपल्या इंडियामध्ये सुद्धा मोठमोठ्या नर्सरीज आहेत, त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट बघायला भेटतील. भरपूर सारे मेडिसिनल प्लांट दिसतील, ऑर्नामेंटल प्लांट दिसतील, त्यानंतर एक शुद्ध हवा देणारे प्लांट भेटतील. हे वेगवेगळे प्लांट त्या नर्सरीमध्ये ग्रो करतात आणि त्यानंतर ते प्लांटची ट्रान्सपोर्टेशन होते. तर या ठिकाणी तुम्हाला बीएससी मध्ये जर बॉटनीचं डिटेल नॉलेज असेल तर तुम्ही एक प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा जॉब करू शकता. त्यानंतर बघा जे इंडस्ट्रीज आहेत, फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहे, तर त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला एक प्लांट विषयी नॉलेज असेल तर त्यामध्ये कशा प्रकारे कॅप्सूल किंवा त्या कॅप्सूल मध्ये कशा प्रकारे एक प्लांटचं कंटेंट असते किंवा त्यामध्ये कोणत्या प्रकारचं सेकंडरी मेटाबोलाइट जे असते प्लांट मध्ये
तर त्यामध्ये कोणकोणते कंटेंट असतील हे तुम्हाला माहिती होऊ शकते. त्यानंतर भरपूर सारे असे प्रायव्हेट सेक्टर आहेत, त्यामध्ये लॅब असिस्टंट किंवा लॅब टेक्निशियन म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता. तर त्यानंतर बघा अप्लाइड बॉटनी. ओके, अप्लाइड बॉटनी ही अशी ब्रांच आहे, तर त्यामध्ये तुम्हाला जॉब करते वेळेस बॉटनीचा यूज किंवा जे बॉटनीचे ऍप्लिकेशन्स आहेत, त्यानंतर जे काही युजेस आहेत ते कशा प्रकारे तिथे अप्लाय होऊ शकतात हे तुम्हाला समजून जाईल. तर अप्लाइड बॉटनी एक मोठी फील्ड आहे, तर त्या फील्ड मध्ये तुम्ही प्रायव्हेट सुद्धा जॉब करू शकता आणि त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब सुद्धा करू शकता. ओके, तर पब्लिक सेक्टर मध्ये तुम्हाला हे प्रोजेक्ट असिस्टंट आहे किंवा लॅब असिस्टंट आहे, तर हे भरपूर सारे जॉब आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा इकॉनॉमिक बॉटनी. ओके, इकॉनॉमिक बॉटनी मीन्स असे काही प्लांट आहेत की त्याची इकॉनॉमिकली व्हॅल्यू हाय आहे. बघा नेचर मध्ये भरपूर असे प्लांट आहेत जे की 100 वर्षे जगतात, मीन्स ज्याचं लाईफ सायकल ही जास्त आहे, तर त्याची व्हॅल्यू इकॉनॉमिकली जास्त असते. ओके, मार्केटमध्ये जी व्हॅल्यू बघितली तुम्ही तर त्याची इकॉनॉमिकली व्हॅल्यू ही हाय आहे. तर ही इकॉनॉमिक बॉटनी मीन्स बीएससी नंतर जर तुम्ही एमएससी ला गेलात तर त्यामध्ये तुम्ही एक ब्रांच निवडली इकॉनॉमिक बॉटनी, तर त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटेल की इकॉनॉमिक बॉटनी मध्ये कोणकोणते प्लांट जे असे असतात की त्याची इकॉनॉमिकली व्हॅल्यू हाय असते. फॉर एक्झाम्पल टेक्टोना ग्रँडिस मीन्स सागवान, त्यालाच आपण टीक असं म्हणतो, तर त्याची इकॉनॉमिकली व्हॅल्यू हाय आहे. असे भरपूर प्लांट आहेत की त्याची लाईफ सायकल जास्त आहे, म्हणजेच इकॉनॉमिकली व्हॅल्यू हाय आहे. तर हे असे जे प्लांट आहेत ते प्लांट आपण एक सीप तयार करण्यासाठी वापरतो किंवा जे मोठमोठे प्लांट आहेत त्या प्लांटचे वापरतो. मीन्स एक फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला समजेल की कोणत्या झाडाची इकॉनॉमिकली व्हॅल्यू हाय आहे आणि हे आपल्याला समजून जाईल. ओके, तर अशा प्रकारे भरपूर सारे ब्रांच आहेत जे की तुम्ही बीएससी केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जॉब भेटू शकतात, म्हणजे पब्लिक सेक्टर मध्ये जॉब भेटू शकतात. आणि प्रायव्हेट सेक्टर मध्ये तर भरपूर जॉब आहेत, मीन्स इंडस्ट्रीज आहेत किंवा एक स्वतःचे बिझनेस सुद्धा की त्यामध्ये तुम्हाला बॉटनीचं भरपूर सारं नॉलेज भेटेल. बघा जर काही विद्यार्थ्यांकडे शेती असेल भरपूर, तर त्यामध्ये शेतीसाठी नॉलेज हे अप्लाइड बॉटनीचं कशा प्रकारे येऊ शकते. फॉर एक्झाम्पल बघा कॉटन आहे, तर कॉटन या प्लांटवर डिसीज येतो, मीन्स डिसीज प्रत्येक प्लांटवर येतो, पण कॉटन प्लांट एक असा आहे की त्यावर डिसीज आल्यानंतर एक बॅक्टेरिया आहे, त्या बॅक्टेरियाचा जीन आयसोलेट केलं जाते, त्याला आपण क्रायजीन असं म्हणतो. तर ह्या जीन यूज केल्यानंतर तयार केला तर तो बीटी कॉटन डिसीज रेजिस्टंट प्लांट तयार झाला. ओके, मीन्स त्यावर डिसीज येऊ शकत नाही. ओके, बीटी कॉटन आहे तो डिसीज रेजिस्टंट प्लांट झाला. मीन्स आपण जर इन्सेक्टिसाइड वापरत असेल एखाद्या प्लांटला, तर त्या प्लांटला डिसीज रेजिस्टंट झाल्यानंतर कमी प्रमाणात इन्सेक्टिसाइड वापरू शकतो. ओके, तर अशा प्रकारे शेतीमध्ये सुद्धा भरपूर सारं नॉलेज आपल्या बॉटनीचं यूज करू शकतो. त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब तर भरपूर आहेत आणि प्रायव्हेट सेक्टर मध्ये भरपूर अशा फील्ड आहेत की तुम्हाला आफ्टर बीएससी तुम्ही जॉब साठी जाऊ शकता. ओके, त्यानंतर एक मेडिसिनल प्लांट काय आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो.
मेडिसिनल प्लांट्स ज्या प्लांट मध्ये एक सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणजेच एक केमिकल कंपाऊंड असतो, तर त्या केमिकल कंपाऊंडचा यूज हा कशा प्रकारे होतो, म्हणजेच एक लिक्विड असते किंवा त्यामध्ये केमिकल असते, तर ते केमिकल कोणकोणत्या फील्ड मध्ये आपण वापरतो त्याला आपण सेकंडरी मेटाबोलाइट्स असं म्हणतो. ओके, सो भरपूर सारे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो, विदानिया सोमनिफेरा असेल, त्यानंतर नीम असेल, असे भरपूर सारे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत जे की मेडिसिनल प्लांट मध्ये इन्क्लूड होतात. तर अशा प्रकारे तुम्हाला बॉटनीचं नॉलेज असेल तर तुम्ही भरपूर साऱ्या प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट जॉब मध्ये सुद्धा जाऊ शकता. तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू. धन्यवाद देवकर सर. तर देवकर सरांनी या ठिकाणी वनस्पती शास्त्राविषयी अतिशय चांगल्या प्रकारे आणि चांगली विस्तृत माहिती आपल्याला या ठिकाणी दिली आहे. विद्यार्थ्यांनी बॉटनीचाही विचार आपल्या करिअर म्हणून या ठिकाणी करण्यास हरकत नाही. तर यानंतर जो पुढचा विषय आहे रसायनशास्त्र, तर रसायनशास्त्राबद्दल माहिती देण्यासाठी मी प्राध्यापक वडवी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन या ठिकाणी द्यायचं आहे. वडवी सर, लॅपटॉपवरून तुम्ही ते शेअर ऑप्शन मध्ये जाऊन पीपीटी शेअर करू शकता. दीपक सर, हा बोला. मी दुसरं बोलणार share आहे. करा. पाटोळे सर काय म्हणताय? हॅलो पाटोळे सर. हॅलो, हा काय बोलणार आहे का तुम्ही? 2 मिनिटात बोलणार दादांच्या अगोदर मी. हे तुमचं झालं का नंतर? हा चालेल चालेल. मग हे संपलं की मी तुम्हाला मग आमंत्रित हो, करतो. हो, ठीक आहे? हो. पाटोळे हो, सर हो. तुम्हाला सांगणारच आहे. सांग ना. हा नाही हा. चालेल. वडवी सर बघ, डेस्कटॉपला आहे ते फाईल. वडवी सर शेवटी सगळ्यात शेवटी ऑपॉर्च्युनिटी त्याच्या खाली. खाली आहे ना, करा डबल क्लिक करा. शेअर मोड मध्ये ओके. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर राहिले सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर आनंद पाटील सर, सर्व सायन्स विभागांचे विभाग प्रमुख आणि ऑनलाईन जुळलेले सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, मला विशेष आनंद होतोय की मी आज आमच्या केमिस्ट्री डिपार्टमेंटचं ओळख करून देतो आहे आणि त्यातल्या त्यात केमिस्ट्री डिपार्टमेंटचे स्कोप किंवा केमिस्ट्री या सब्जेक्टचा स्कोप आणि कुठे कुठे जॉब असतात आणि करिअर कुठे कुठे आपण करू शकतो याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. सर्वप्रथम मी आमच्या डिपार्टमेंट बद्दल सांगू इच्छितो. आमच्या डिपार्टमेंटमध्ये टोटल एकूण 7 परमनंट प्राध्यापक आहे. आमच्या विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापक पालके सर हे विभाग प्रमुख आहे. पालके सर हे मागच्या 35 वर्षापासून केमिस्ट्री हा विषय शिकवत आहे. पालके सर हे FI BSc आणि TY BSc ला ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा विषय शिकवतात. सरांचं स्पेशलायझेशन हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधून झालेले आहे. खरं तर आमच्या इथले सर्व लोकांचं
स्पेशलायझेशन हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधूनच झालेलं आहे. त्याच्यानंतर डॉक्टर दीपक नगराडे सरांनी नेट आणि PhD कंप्लीट केलेली आहे. सरांचं 6 वर्षाचं जय हिंद कॉलेज धुळे इथे सरांचं एज अ सहाय्यक प्राध्यापक म्हणून सरांचं एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर प्राध्यापक दिनेश केरनार सरांचं नेट सेट आणि गेट क्वालिफाईड आहे. सरांचं काही कालावधी हे सर CSIR नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे ऍज अ प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून होते. आणि त्याच्यानंतर नाशिक इथे KTHM कॉलेजला 6 वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणून सरांनी काम केलेलं आहे. आणि आपल्या डिपार्टमेंटला केरनार सर फिजिकल केमिस्ट्री हा विषय शिकवतात. त्याच्यानंतर डॉक्टर प्रीतम तोरवणे सरांनी MSc PhD केलेलं आहे. त्याचबरोबर सरांनी 3 ते 4 वर्ष युनिव्हर्सिटीला ऑर्गॅनिक केमिस्ट्री डिपार्टमेंटला PG लेवलला 3 ते 4 वर्ष टीचिंग केलेलं आहे. त्यामुळे सर आपल्या डिपार्टमेंटला ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा विषय SY आणि TY ला शिकवतात. त्याच्यानंतर प्राध्यापक संदीप कदम सरांचं नेट सेट आणि गेट एक्झाम क्वालिफाईड आहे. सर आता सध्या PhD करत आहात नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये डॉक्टर कदिरावन सरांच्या अंडर. सरांनी मागच्याच वर्षी एक पेपर पब्लिश केला होता वेल रेप्युटेड जर्नलमध्ये. आणि सर FI BSc ला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवतात. QI BSc ला फर्स्ट सेमिस्टरला बायोकेमिस्ट्री शिकवतात आणि सेकंड सेमिस्टरला इंडस्ट्रियल केमिस्ट्री शिकवतात. त्याच्यानंतर प्राध्यापक सुरेंद्र मगर सर हे नेट सेट आणि गेट एक्झाम क्वालिफाईड आहे. ते सुद्धा काही कालावधीसाठी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे ऍज अ प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून काम करत होते. त्याच्यानंतर आता ते SY आणि TY ला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हा विषय शिकवतात. आणि मी सहाय्यक प्राध्यापक मुकेश वळवी MSc नेट आणि गेट एक्झाम क्वालिफाईड आहे. मी सुद्धा नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये ऍज अ प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून पण होतो आणि रिसर्च फेलो पण होतो. तर ओव्हरऑल सांगायचं म्हटलं तर आमच्या डिपार्टमेंटला सर्व लोक एक्सपिरियन्स पर्सन आहे. त्यातल्या त्यात सर्वांचं रिसर्च सोबत टच आहे आणि वेल टेक्नो सेवी असं एक आमचं डिपार्टमेंट आहे. आमच्या डिपार्टमेंटला प्रॅक्टिकल किंवा लेक्चर हे रेग्युलर असतात. आणि प्रॅक्टिकलला जे लागणारे ॲपरेटस असेल, केमिकल असेल किंवा इन्स्ट्रुमेंट असतील ते सर्व आमच्या डिपार्टमेंटला अवेलेबल आहेत. एवढं हे झालं फक्त आपल्या केमिस्ट्री डिपार्टमेंट पुरतं. ओके. पण सपोज तुम्ही BSc इन केमिस्ट्री केलं, ओके, तर फ्युचरमध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज असतात. ओके. तर जर सपोज तुम्ही BSc मध्ये जर केमिस्ट्री केलं तर तुम्हाला एकतर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात की तुम्ही हायर स्टडीला जाऊ शकतात किंवा जॉब करू शकतात, राईट. तर तुम्ही हायर स्टडीला जातात तर हायर स्टडी मध्ये तुम्ही MSc करू शकतात. ओके, मास्टर ऑफ सायन्स. ओके. मग MSc तुम्ही कुठे कुठे करू शकतात. ओके. तुम्ही युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटला करू शकतात किंवा काही ऑटोनॉमस कॉलेज आहे तिथे पण करू शकतात किंवा युनिव्हर्सिटीच्या अंडर काही कॉलेजेस येतात तिथे सुद्धा तुम्ही MSc करू शकतात. IIT ला करू शकतात किंवा जे काही अदर इन्स्टिट्यूट आहे, ओके, जसे ICT असेल, आयझर असेल, IIC बेंगलोर असेल, ओके, असे काही जे इन्स्टिट्यूट आहे तिथे तुम्ही MSc करू शकतात. ओके. आणि जॉब कुठे करू शकतात मग. ओके. तर जॉब कुठे करू शकतात की आयदर तुम्ही केमिस्ट्री रिलेटेड जॉब करू शकतात किंवा अदर दॅन केमिस्ट्री. ओके. मग केमिस्ट्री रिलेटेड जॉब कुठे कुठे तुम्ही करू शकतात जर तुमचं फक्त तुम्ही BSc पास आउट असाल तर. ओके. तर सायंटिफिक असिस्टन्स, इंडस्ट्री किंवा काही वडवी सर, येतोय आवाज? हॅलो सर. हा, ठीक आहे. तर ते स्क्रीन ऑफ होऊन गेली.
शेअर मध्ये जा. हा, होईल थांबा 2 सेकंद थांबा. ऑटोमॅटिक लावतो. ओके, दिसते आता. आवाज येत नाही. अनम्यूट करा. अनम्यूट. वरती घ्या. वरती हा, ती ग्रीन पट्टी आहे त्याच्या वर घ्या. ग्रीन पट्टीच्या वरती, ग्रीन वर या. कर्सर ग्रीन वर घ्या. ओके, तर जॉब आपल्याला जर सपोज आपलं केमिस्ट्री मध्ये जर आपलं बीएससी झालं असेल तर जॉब आपल्याला कुठे कुठे भेटू शकतात. ओके, तर केमिस्ट्री रिलेटेड काही जॉब असतात किंवा अदर दॅन काही केमिस्ट्री जॉब असतात, राईट. ओके, तर केमिस्ट्री रिलेटेड जॉब आपण सायंटिफिक असिस्टंट किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा टेस्टिंग लॅबोरेटरी वगैरे असतात तिथे आपण केमिस्ट्रीच्या रिगार्डिंग जॉब करू शकतात. ओके, तर सायंटिफिक असिस्टंट म्हणजे कुठे कुठे आपण जॉब करू शकतात, तर DRDO आहे. ओके, किंवा फॉरेन्सिक सायन्स लॅब आहे, इस्रो आहे, बार्क आहे, ONGC आहे. अशा ज्या काही ऑर्गनायझेशन आहे तिथे आपण ऍज अ सायंटिफिक असिस्टंट म्हणून आपण जॉब करू शकतो. ओके, सायंटिफिक असिस्टंट म्हणून जॉब करू शकतो म्हणजे फक्त बीएससीच्या बेसिसवर तुमचे एक एक्झाम होईल. ओके, कॉमन एक्झाम होईल आणि त्याच्यात मेरिट मध्ये जर तुम्ही आले तर या जे काही DRDO आहे, इस्रो आहे, बार्क आहे, ONGC आहे, या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला जॉब भेटू शकतो. ओके, बीएससीच्या फक्त बीएससीच्या बेसिसवरती. त्याच्यानंतर सेकंड म्हणजे इंडस्ट्री. आता इंडस्ट्री म्हटली तर जिथे जिथे केमिकलचा रोल असेल तिथे तिथे केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना स्कोप असतो. ओके, मग ते कोणकोणत्या इंडस्ट्री असतात, तर फार्मास्युटिकल इंडस्ट्री असेल, केमिकल असेल, पेस्टिसाइड असेल, कॉस्मेटिक असेल, परफ्यूम असेल किंवा फूड बिव्हरेज, हेल्थ केअर, बायोटेक्नॉलॉजी, पॉलिमर एक्सेट्रा. ओके, मग जिथे कंपनी असेल किंवा जिथे केमिकलचे रिगार्डिंग काही असेल म्हणजे तिथे जे काही केमिस्ट्रीचे स्टुडंट्स असतात त्यांना ऑपॉर्च्युनिटी असते. आणि तिसरं म्हणजे काय की टेस्टिंग लॅबोरेटरीज असतात, जसं केमिकल असेल, क्लिनिकल, हेल्थ केअर किंवा फार्मामध्ये असेल तिथे सुद्धा आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज असतात जर फक्त तुमचं बीएससी ही केमिस्ट्री मधून झालेलं असेल तरी. ओके, म्हणजे हा इंडस्ट्रीचा जो एक हा प्लस पॉइंट आहे. ओके, की बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा जे केमिस्ट्रीचे बेसिकली लोकांना असं वाटतं की आपण जर कुठेच काही नाही झालं तर इंडस्ट्रीमध्ये तरी काही ना काही आपला उदरनिर्वाह होऊन जाईल. ओके, ओके, आणि अदर दॅन केमिस्ट्री, मग अदर दॅन केमिस्ट्रीचे जे काही जॉब आहे. ओके, ते म्हणजे आपल्याला ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती भेटतात. मग तुम्ही कोणत्या डिपार्टमेंट मधून पास आउट झाले किंवा कोणत्या फॅकल्टी मधून तुम्ही पास आउट झाले ते मॅटर करत नाही, तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशन लागतं. ओके, जसं सिव्हिल सर्व्हिसेस असेल, कंबाईन डिफेन्स सर्व्हिस एक्झाम असेल किंवा बँकिंग जॉब असेल, टीचिंग असेल, MBA असेल किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन. ओके, हे काय जे MPSC च्या जे काही एक्झाम्स असतात, ओके, स्टाफ सिलेक्शनच्या, त्याच्यात आपल्याला आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे त्याच्यामुळे आपल्याला ते एक्झाम देता येतात, राईट. मग सपोज जर आपण MSc केलं, बीएससी नंतर जर आपण MSc केलं, बऱ्याच वेळेस आपल्याला लागतं की आपल्याला वाटतं की आपण बीएससी केलं तर बीएससी आणि MSc दोघी, केमिस्ट्री केलं तर आपल्या दोघांना दोन्ही बीएससी वाल्यांना पण जॉब भेटतो आणि MSc वाल्यांना पण जॉब भेटतो. पण जो पॅकेज असतो किंवा जी सॅलरी असते त्याच्यात डिफरन्स असते किंवा जे काही पोस्ट असते त्याच्यात डिफरन्स असते. ओके, मग आता जर तुम्ही MSc केली तर MSc केल्यानंतर तुम्हाला कुठे कुठे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ओके, तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करू शकतात, रिसर्च करू शकतात किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये तुम्ही जाऊ शकतात, राईट. तर गव्हर्नमेंट जॉब कुठे कुठे आहे. ओके, गव्हर्नमेंट जॉब कुठे कुठे आहे तर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. ओके, ONGC मध्ये ऍज अ केमिस्ट म्हणून तुम्हाला अपॉइंट करू शकतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला गेट एक्झाम ही क्रॅक करावं लागेल. फक्त गेट एक्झाम क्रॅक करावं नाही लागणार तर तुम्हाला गेट मध्ये चांगला स्कोर आणावा लागेल. ओके, म्हणजे तुम्ही ONGC असेल किंवा DRDO असेल किंवा बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असेल. ओके, या ज्या कॉर्पोरेशन आहे याच्यात तुम्हाला
गेट एक्झामच्या थ्रूने तुमची अपॉइंटमेंट होते. ओके, आणि फक्त गेट क्वालिफिकेशन इम्पॉर्टंट नाही, तर तिथे ना आपल्याला मेरिट मध्ये यावं लागतं. राईट. अशा भरपूर ज्या कॉर्पोरेशन आहे त्याच्यात केमिस्ट्रीचे वेकेन्सी असतात, पण तिथे बऱ्याच ठिकाणी गेट ही एक्झाम अनिवार्य असते आणि गेट अनिवार्य असते आणि त्यातल्या त्यात तिथे चांगला स्कोर पण लागतो. ओके, मग अजून जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, ओके, जिओ केमिस्ट किंवा जिओ सायंटिस्ट, ओके, या ज्या काही पोस्ट आहे ह्या युपीएससीच्या थ्रू कंडक्ट केल्या जातात. ओके, त्याच पद्धतीने मग नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन असेल, कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाईन अँड ट्रेडमार्क्स असेल, इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन असेल. ओके, याचे काही वेगवेगळ्या पोस्ट आहे. ओके, इथे तुम्हाला काही पोस्ट या तुमच्या एमएससीच्या बेसिसवर करता येतात, काही पोस्ट या तुमचे एमएससी प्लस तुम्हाला गेट एक्झाम तुम्हाला क्वालिफाय करावं लागते. ओके, म्हणजे मोस्ट ऑफ ज्या काही कॉर्पोरेशन आहे, ओके, पेट्रोलियम इंडस्ट्री वगैरे आहे, तिथे तुम्हाला चांगला पॅकेज मिळतो ऍज अ एमएससीच्या बेसिसवर, पण तुम्हाला तिथे काहीतरी ऍज अ बॉस म्हणून किंवा तुम्हाला केमिस्ट म्हणून किंवा एखादा टेक्निशियन ऑफिसर म्हणून किंवा असिस्टंट सायंटिस्ट किंवा ज्युनियर सायंटिस्ट म्हणून तुम्हाला जर तुम्हाला तिथे अपॉइंट व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला गेट एक्झाम तुम्हाला ही क्रॅक करावंच लागते. ओके, हे झाले सगळे गव्हर्नमेंट जॉब. भरपूर म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आहे, जसं मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके, हे जे काही पेट्रोलियम इंडस्ट्रीज आहे किंवा पेट्रोलियम कॉर्पोरेशन आहे याच्यात भरपूर अपॉर्च्युनिटीज असतात जर तुम्ही एमएससी ही केमिस्ट्री मधून केलं. एमएससी चे भरपूर ब्रांचेस आहेत आणि प्रत्येकाचे वेगवेगळे म्हणजे ऍडव्हान्टेज आहे. तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, फिजिकल केमिस्ट्री असेल, एनालिटिकल केमिस्ट्री असेल, पॉलिमर केमिस्ट्री असेल, इंडस्ट्रियल केमिस्ट्री असेल, बायोकेमिस्ट्री असेल, असे भरपूर ब्रांचेस आहेत. ओके, आणि प्रत्येक ब्रांचचे वेगवेगळे ऍडव्हान्टेजेस आहे. राईट. जर आणि गव्हर्नमेंट जॉब मध्ये मग अजून दुसरं टीचिंगचं पण येतं. सपोज तुम्ही एमएससी नंतर नेट सेट किंवा पीएचडी कम्प्लीट केली, ओके, तर तुम्हाला सिनियर कॉलेजला किंवा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटला तुम्हाला ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुमची अपॉइंटमेंट होऊ शकते. ओके, सेकंड ऑप्शन असं आहे की आपल्याकडून जर नेट सेट किंवा पीएचडी नाही झालं तर तुम्ही एमएससी नंतर बीएड केलं तर तुम्हाला ज्युनियर कॉलेज किंवा केंद्रीय विद्यालय वगैरे असतात तिथे तुम्हाला जॉब मिळू शकतो. ओके, हे झाले सगळं गव्हर्नमेंट जॉब. त्याच्यानंतर जर सपोज आपण विचार केला जर आपल्याला एमएससी नंतर रिसर्च करायचे आहे, ओके, मग रिसर्च करण्यासाठी फंडिंगची गरज असते. मग त्याच्यासाठी नेट एक्झाम मध्ये जर आपण 2 टाईपचे नेट एक्झाम क्वालिफाय होतात की नेट जीआरएफ पण असते आणि नेट एलएस पण असते. नेट जीआरएफ मध्ये काय की ज्युनियर रिसर्च फेलो. ओके, म्हणजे तुम्हाला सीएसआर आणि युजीसी या 2 फंडिंग एजन्सीज आहेत. जर तुम्हाला तुमचे स्वतःचे नेट जीआरएफ असेल, राईट, तर तुम्हाला सीएसआरच्या किंवा युजीसीच्या कोणत्या पण लॅब असेल तिथे तुम्हाला पीएचडी करता येते विथ तुम्हाला स्टायपन भेटतं. ओके, म्हणजे फक्त सीएसआर किंवा युजीसीच्या लॅबमध्ये तुम्हाला पीएचडी करता येतं असं नाही. तर तुम्ही आयझर असेल, आयआयटी असेल, डीआरडीओ असेल, बार्क असेल, इस्रो असेल, आयसीटी मुंबई असेल किंवा युनिव्हर्सिटीला करू शकतात किंवा इव्हन तुम्ही कॉलेज लेवलला पण तुम्ही तुमची जर स्वतःची फेलोशिप असेल तर तुम्ही पीएचडी किंवा रिसर्च करू शकतात. ओके, सपोज तुमचं जर जेआरएफ नसेल आणि तुम्ही नेट एलएस असाल, सेट एक्झाम क्वालिफाईड असाल, गेट एक्झाम क्वालिफाईड असाल आणि पेट एक्झाम क्वालिफाईड असाल तर तुम्हाला युनिव्हर्सिटीला किंवा रिसर्च सेंटरला तुम्हाला पीएचडी करता येते. एखाद्या वेळेस रिसर्च इन्स्टिट्यूटला पण आपल्याला करता येतात, पण त्याच्यात काही कंडिशन्स असतात. ओके, म्हणजे की तुमचं एखाद्या वेळेस एमएससी ला असताना तुमच्या प्रोजेक्टचा पेपर पब्लिश झालेला असेल, ओके, त्याच्या बेसिसवर पण तुम्हाला इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला पीएचडी करायला ऑपॉर्च्युनिटी मिळते. ओके, आणि दुसरं म्हणजे काय की पब्लिक, ओके, जर तुम्ही जर एखाद्या वेळेस जर पेपर पब्लिश केले, 1 किंवा 2 पेपर जर तुम्ही पब्लिश केले त्याच्या बेसिसवर पण तुम्हाला पीएचडी करता येते. ओके, आणि जर तुम्ही चांगला प्रपोजल लिहिला, एखाद्या तुमचं प्रोजेक्ट केलेलं एमएससीचं जे प्रोजेक्ट असतं त्याचे जर एखादा चांगला प्रपोजल लिहिला तर तुम्हाला अब्रॉडला पण जाण्याचे चान्सेस म्हणजे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी असते. ओके, हे झाले रिसर्च संदर्भात. त्याच्यानंतर आपल्याला प्रायव्हेट जॉब. मग प्रायव्हेट जॉब आपल्याला कुठे कुठे करता येतं तर प्रायव्हेट जॉब हा आपल्याला
ऑब्विसली MSc मध्ये केमिस्ट्री म्हटल्यावर इंडस्ट्री येतच. ओके, मग इंडस्ट्रीमध्ये आपण एज अ काय म्हणून आपण वर्क करायचं किंवा एज अ काय म्हणून आपली अपॉइंटमेंट होते. ओके, तर 3 हे महत्वाचे म्हणजे R&D, QC आणि QA. ओके, तर R&D म्हणजे काय की एक इंडस्ट्रीमध्ये एक सेपरेट डिपार्टमेंट असतं रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ओके, त्या डिपार्टमेंटमध्ये आपण R&D मध्ये पण काम करू शकतो किंवा जो काही प्रोडक्ट बनवला जातो त्याचे कंट्रोल, त्या प्रोडक्टचे कंट्रोल करणे म्हणजे QC. ओके, म्हणजे क्वालिटी कंट्रोल किंवा क्वालिटी ॲश्युरन्स म्हणून पण आपली अपॉइंटमेंट होते. मग परत ते जसं आपण BSc बेसिस वरती ज्या इंडस्ट्री होत्या तेच आपण MSc बेसिसवर पण आपण तिथे पण आपल्याला ऑपॉर्च्युनिटी असतात. फार्मास्युटिकल इंडस्ट्री असेल, केमिकल असेल, पेस्टिसाइड असेल, कॉस्मेटिक अँड परफ्युम्स, फूड बिव्हरेज, हेल्थ केअर, बायोटेक्नॉलॉजी, पॉलिमर एक्सेट्रा. ओके, आणि प्रायव्हेट जॉब मध्ये टीचिंगला पण जाता येतं आपल्याला. प्रायव्हेट कॉलेज किंवा इंग्लिश मिडियम स्कूल असतात तिथे पण आपल्याला प्रायव्हेट जॉब करता येतं. ओके, तर ओव्हरऑल मी हे सांगेल की आपण सगळ्याच विषयांना आपण स्कोप असतो. ओके, आपण बरेच विद्यार्थी विचारतात की सर कोणत्या सब्जेक्टला स्कोप असतो, पण माझ्या पर्सनल मत मी असं म्हणतो की स्कोप हा विषयाला नसतो, स्कोप हा आपल्याला असतो की आपण त्या वस्तूला आपण कोणत्या पद्धतीने म्हणजे आपण किती मन लावून करतोय त्या विषयाला किंवा कोणती गोष्ट आपण करतो तर आपण किती मन लावून करतो त्याच्यावरती खूप सारं अवलंबून असतं. ओके, थँक्यू. धन्यवाद बडवी सर. आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी रसायनशास्त्रचं महत्व आणि त्याच्या असलेल्या ऑपॉर्च्युनिटीज बद्दल विद्यार्थ्यांना मुलाचं मार्गदर्शन केलं. आता तुम्ही शेअर ऑफ करू शकता. यानंतर आतापर्यंत आपल्या विज्ञान विभागाचे सगळेच डिपार्टमेंटने चांगल्या प्रकारचे प्रेझेंटेशन दिलेलं आहे. यानंतर मी प्राध्यापक डॉक्टर पाटोळे सरांना विनंती करतो की तुमची याबद्दल काही मत असतील ते या ठिकाणी मांडावे. थँक्यू सर. आजच्या ऑनलाईन मीटिंगचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब, विविध डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख, माझे सहकारी मित्र, विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला मी पाहिलं की जवळपास 75 लोक पार्टिसिपंट होते. आता फार कमी झाले, 60 कमी झाले आहेत. म्हणजे याचा अर्थ काही विद्यार्थ्यांनी लिव्ह गेलं असेल, काही प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, 4 विषयांचे विषय शिक्षकांनी खूप चांगली माहिती आपल्याला दिली गेलेली आहे. आपल्या विषयाचा स्कोप कसा असतो आणि त्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो भविष्यामध्ये, अशी खूप छान माहिती आमच्या मित्रांनी दिलेली आहे. त्यांचं या ठिकाणी मी विशेष कौतुक करतो. मित्रांनो, कोणताही विषय हा फार कठीण असतो असं अजिबात नाही, किंवा कोणताही विषय हा फार सोपा असतो असं अजिबात नाही. आपण जर खूप मेहनत केली तर विषय या ठिकाणी आपला चांगला जाऊ शकतो, आपला सोपा असा वाटू शकतो. आपण काही काम केलंच नाही, अभ्यास केलाच नाही, आपल्याला कठीण वाटणारच आहे. त्याच्यामुळे हा विषय सोपा आहे एक विषय, एका विषय कठीण असं अजिबात नसतं, हे लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आता तुमचे SY लेव्हलला आहेपर्यंत तुमचे विषय हे ठरले गेलेले आहेत. ज्यांचा ग्रुप असेल CBZ तर त्याला आता फिजिक्स किंवा मॅथ घेता येणार नाही. ज्याचा ग्रुप असेल PCB त्याला झुलॉजी काही घेता येणार नाही. त्यामुळे तुमचे जे 3 विषय आता जे होते SY लेव्हलला, त्यातनं एक आपल्याला जो चांगला वाटतो, जो आपल्याला काम आवडतो आणि ज्याच्या मेहनत करण्याची आपली तयारी असेल त्या विषयामध्ये आपण ऍडमिशन घ्यावं असं या ठिकाणी मला वाटतं. तुमचं नशीब खूप चांगलं होतं की मागच्या वर्षी आपल्याला परीक्षा कशा झाल्या, त्यामुळे आपलं खूप चांगले मार्क्स मिळाले गेले आहेत. त्यामुळे तुमचं परत अभिनंदन करतोच मी. मात्र ह्या वर्षी TYला असताना तुम्हाला खूप चांगला अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यामुळे आपला विषय तुम्ही ठरवा. आणि विषयामध्ये आता ऑपॉर्च्युनिटी जर म्हटलं का नाही तर ऑपॉर्च्युनिटी खूपच आहेत. आपण आता असं या ठिकाणी पाहायला गेलं, पण त्यासाठी आपली मेहनत करण्याची मात्र मित्रांनो तयारी असायला पाहिजे. नोकऱ्या सर्वांना मिळतील असं अजिबात नाही. काही लोकांना तुम्हाला प्रायव्हेट बिझनेसमध्ये यावं लागणारच आहे आणि करावं लागणारच आहे ते. आमच्या काही मित्रांनी बऱ्याच विषयांशी सांगितलं. मला वाटतं काही मित्रांनी आमचे पॅकेज किती असेल ते पण चर्चा केली गेलेली आहे. पण पॅकेज शेवटी आपल्यावरती असतं. आपण किती मेहनत करणार
आयुष्यामध्ये त्या विषयामध्ये त्या फील्डमध्ये त्यावर तुमचं या ठिकाणी पॅकेज ठरलं गेलं असतं. तर लवकरात लवकर ऍडमिशन घ्या, आपला विषय या ठिकाणी ठरवा. जास्त मी तुम्हाला काही ठिकाणी बोलू शकत नाही. इथे मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद पाटोळे सर. आपण चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रोत्साहन दिले आहे. सगळ्या विषयांचा आपण या ठिकाणी इक्वल समजले पाहिजे. धन्यवाद पाटोळे सर. थँक्यू सर. यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर R.R. आहिरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्ष मनोगत व्यक्त करा. सर्व विभाग प्रमुख आणि सहकारी प्राध्यापक मित्र आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, खरं म्हणजे एक अतिशय छान असा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला. त्याची कारणं वेगवेगळी आहेत, पण ज्या मित्रांनी आपल्या विषयाबद्दलचं प्रेझेंटेशन या ठिकाणी सादर केलं त्या सगळ्या मित्रांचं अभिनंदन करतो की अतिशय आपल्या विषयाबद्दलची सखोल माहिती आणि करिअरच्या ज्या वेगवेगळ्या वाटा आहेत तर त्या कशा पद्धतीच्या असतात हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की विद्यार्थी जे मित्र मैत्रिणी आहेत तर ह्या वर्षभरामध्ये आमच्या संपर्कातच आलेले नाही. म्हणजे फेस टू फेस जो संपर्क असतो तर तो झाला नाही. आपण ऑनलाईन सगळे मित्र जप एकमेकाला भेटत होतो किंवा तुम्ही परीक्षा छानपैकी दिली. पाटोळे सरांनी आता सांगितलं किंवा परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले. ह्या सगळ्या गोष्टी होत्या, पण तुम्ही जर आमच्या संपर्कात असले तर त्यावेळेला आणखी आपल्या विषयाची गोडी वाढत जाते. हा साधारणतः ट्रेंड असतो की मला असं वाटतं की मी समजा आता नगराळे सर आहेत, त्यांनी प्रेझेंटेशन केलं, ते छान शिकवतात. दुसरे अनुप मोरे असतील, राठोड असतील किंवा राजू देवकर असतील, ह्या मित्रांनी आपल्याला तुम्हाला सर्व सांगितलं. पण फेस टू फेस ज्या वेळेला येतो आपण तर त्यावेळेला आणखी जास्तीचं माहिती पडतं. आणि पालखे सरांनी आपल्याला सुरुवातीलाच प्रास्ताविकामध्ये या साऱ्या गोष्टी सांगितल्या की कुठलाही विषय जो असतो तर त्या विषयाच्या महत्वापेक्षा तुम्ही त्या विषयामध्ये करिअर कशा पद्धतीनं करू शकतात हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे ज्या वेळेला समजतं ना तर त्यावेळेला तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी असतात. असं काही नाही की केमिस्ट्री केलं म्हणून सगळ्यांना जॉब लागतात, बॉटनी केलं म्हणून सगळ्यांना जॉब लागतात, फिजिक्स केलं म्हणून सगळ्यांना जॉब लागतात, झुलॉजी केलं म्हणून सगळ्यांना जॉब लागतात, असं मुळीच नाही. तर तुम्ही त्या विषयामध्ये किती पारंगत होतात किंवा तुम्हाला त्या विषयाची आवड किती आहे. पाटोळे सरांनी एक छान सांगितलं की समजा तुमचं ठरलेलं आहे, 4 विषय तुमचे ठरलेले, 3 विषय जे आहेत आता समजा बॉटनी फिजिक्स काय म्हणजे एक ग्रुप, ए ग्रुप असेल, बी ग्रुप असेल किंवा आपल्याला आपल्याकडे मॅथ जास्त मुलं घेत नाही म्हणून तिसरा ग्रुप तयार झालेला आणि त्या ग्रुप मधनच एक विषय तुम्हाला घ्यावा लागणार आहे. तो भाग बरोबर त्यांनी मुद्दा सांगितला. पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की माझं केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल आणि मॅथ असेल, असं धरू आपण. एमपीसी ग्रुप असेल. मग मला हे कळलं पाहिजे की माझी कुठल्या विषयात गती आहे. हे आपल्याला स्वतःला कळतं. हे काय कोणीतरी सांगणार म्हणून नाही. पण तुमची गोष्ट वेगळी पडते. म्हणजे आम्हाला हे प्रबोधन का करावं लागलं तर तुम्ही फक्त गर्दी मागे धावणारे लोक आहात. तुम्हाला हे कळतच नाहीये की मला ह्या विषयामध्ये गती आहे. हे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारून बघा तर ते कळतं. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, मी 81 ला FY ला होतो आणि नंतर 82-83 ला सॉरी 82 ला एक FY ला असेल, 83 ला SY ला गेलो आणि आमचं असंच झालं की आम्हाला केमिस्ट्री SY लाच लगेच तिथे ग्रुप असा फिक्स करावा लागायचा. आपल्याकडे तो जास्त प्रॉब्लेम येत नाही, पण मोठ्या कॉलेजमध्ये हा प्रॉब्लेम येतो. आणि मग माझा पहिल्यांदा होतं जिओग्राफी, मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री. आणि मी सरळ प्राचार्यांकडे गेलो. आमच्या तातासाहेब BM पाटील आमचे प्राचार्य होते. आम्ही सगळेजण खूप घाबरायचो त्यांना. आणि मग मी असा एकटा पोरगा होतो की 350 मुलांमध्ये की मी गेलो आणि मला केमिस्ट्री सोडायचं पण. प्राचार्य माझ्याकडे बघायला लागले, "अरे तू तर पहिला दिसतोय की केमिस्ट्री सोडतोय." कारण ते केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते. आणि मी म्हटलं, "नाही मला सोडायचंय कारण मला त्याच्यामध्ये फारशी गती नाहीये आणि माझा जो ग्रुप राहिला तर तो मॅथमॅटिक्स, जिओग्राफी आणि फिजिक्स
असा ग्रुप राहिला SY ला. पण हे मला त्यावेळेला कळत होतं की मला झूलॉजी मध्ये गती नाही म्हणून मी ते FY ला सोडलं, बॉटनीमध्ये नाही. मी सरांशी आता सहज हसत होतो, पालखे सरांशी, आणि त्यांना म्हटलं खरंच मला झूलॉजीचे कठीण कठीण शब्द होते आणि त्याचे स्पेलिंग पण जमायचे नाही. अशी परिस्थिती असते. पण हे केव्हा कळणार आपल्याला? पण आज तुम्हाला सांगतो की पाटोळे सरही मान्य करतील की पाटोळे सरांबरोबर मी वयात येतानाची व्याख्यानं दिली आणि 10,000 लोकांपर्यंत पोहोचलो. फिजिक्सचा मास्तर आहे मी. पण मला हे नंतर करता येऊ शकतं. आणि त्याच्यामुळं तुम्हाला जो विषय आवडत असेल, तर तो विषय घेणं खरं महत्वाचं आहे. आणि तो विषय जर तुम्ही घेतला, तर नक्कीच करिअर करू शकतात. हे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या कामामध्ये आवड असते, ते काम जर आपण करायचं ठरवलं, तर ते आवडीने करतो आणि ते छानपैकी करू शकतो. आणि त्यामुळं गर्दीच्या मागे जाऊ नका. तुम्ही उगीच आपली मैत्रीण केमिस्ट्री घेते, मित्र केमिस्ट्री घेतोय आणि म्हणून केमिस्ट्रीला सगळा लोंढा जाणार, हे चुकीचं आहे. करिअर करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही करिअर कट्टाचा आता सकाळी प्रोग्राम घेतला. निजामपूर महाविद्यालयाचे प्राचार्य त्या ठिकाणी बोलले, की असा कुठलाही विषय नाही, की तुम्ही तो केला आणि लगेच तुम्हाला नोकऱ्या मिळून जाणार. पण तुमच्या आवडीचा जर विषय घेतला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही करिअर केलं, तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतात. मी साधारणतः सर्व्हे करतो बऱ्याचदा, म्हणजे अवलोकन करतो, आणि तुम्ही ते केलं पाहिजे, की तुमच्या किती मैत्रिणी केमिस्ट्रीला गेल्या आणि त्याच्यापैकी 4 वर्षात किती नोकरीला लागल्या, याचं सर्वेक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि मग हे जर केलं ना, तर तुमच्या लक्षात येईल. आणि तेच जर बॉटनीचा विचार केला, तर आपल्याकडं एक शेवाळीची कन्या होती, आपले खलील भाऊसाहेब, त्यांची कन्या होती. तिने बॉटनी घेतलं, ती टॉपर पण होती. पण ती पोरगी MSc करून आज पुण्यामध्ये चांगल्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये गेली आणि तिला काही ना काही जॉब मिळाला. पण हे कशामुळे शक्य असतं, की तुम्हाला त्याच्यातली आवड तयार झाली पाहिजे. तिने बॉटनी केलं, साऊथ गुजरातला गेली, तिकडे तिने करिअर केलं आणि नंतर आता ती काम करते. म्हणजे ह्या 2-3 वर्षातली ही गोष्ट आहे. आणि मग ही जर गोष्ट आपल्याला कळत नसेल, तर आपल्या शिकल्याचा उपयोग होणार नाही. हे तुम्हाला ही गोष्ट कळलीच पाहिजे. जसं मी आज काल आम्ही ठरवलं, की सरांना मी सांगितलं, की "सर, तुमच्या विषयाबद्दल तुम्ही सर्व सांगायचं." म्हणजे मी फिजिक्सचा असेल, तर मी अनुप सरांना सांगितलंय, की फिजिक्सचं तुम्हाला सांगायचंय, की आपल्या करिअरच्या वाटा काय असतील. तुम्ही बघितलं असेल, तर अतिशय व्हास्ट असं फील्ड सगळ्या विषयांचं आहे. आणि तुम्हाला हे कळणार नाही, की केमिस्ट्रीला 5,000 पोरं जात असतील समजा विद्यापीठामध्ये आणि फिजिक्सला जर 300 पोरं असतील, तर जास्त अपॉर्च्युनिटी कोणाला मिळणार? हे साधं गणित असतं. म्हणजे मला केमिस्ट्री विषयी नाही बोलायचं, की प्रत्येक विषय, पण तुम्ही गर्दीच्या विषयाकडे जे जाताय, तर ते करिअरच्या दृष्टीनं अतिशय घातक अशी गोष्ट आहे, की तुम्हाला त्याच्यात गती नसेल समजा केमिस्ट्रीमध्ये आणि तुम्ही मारून मुटकून आपला मित्र जातोय आणि म्हणून आपण जायचं, ही जी टेंडन्सी आहे, ही जोपर्यंत बंद होत नाही, तर तोपर्यंत करिअरच्या वाटा तुम्हाला मिळणार नाही. हे तेवढंच सत्य आहे. मी माझं उदाहरण तुम्हाला सांगितलं, की मी असं केलं होतं. पण मला फिजिक्समध्ये गती होती. मला दुसरीकडे जायचं होतं. म्हणजे फिजिक्स करून मला त्यावेळेला BSNL मध्ये इंजिनिअरच्या नोकऱ्या मिळायच्या आमच्या वेळेला आणि आमचे पहिले 2 बॅचेस निघाल्या आपल्या कॉलेजच्या. तोपर्यंत त्या नोकऱ्या होत्या आणि नंतर BSNL आज बंद पण पडून गेलं. तो भाग वेगळा असतो. म्हणजे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यातल्या खूप अपॉर्च्युनिटी कमी झाल्या. पण प्रत्येक विषय जो आहे, तर त्याच्यामध्ये करिअरच्या खूप साऱ्या वाटा आहेत. तर त्या करिअरच्या वाटांचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि तो जर अभ्यास केला, तर नक्कीच आपल्या आवडीच्या विषयामध्ये आपण ते करू शकतो. तर साध्या-साध्या गोष्टी असतात. कधी-कधी मी गमतीनं सांगतो, की माझा पोरगा होता, त्याला 12वीला सायन्सला होता, त्याला इंजिनिअरिंगला जायचं मी म्हणत होतो. पण तो म्हटला, "नाही, मला स्पर्धा परीक्षांमध्ये घुसायचंय. मी BA करतो." पुण्याला गेला, MA झाला, इंग्लिशमध्ये झाला. म्हणजे त्याला अजून संधी मिळाली नाही. पण त्याच्या आवडीचं फील्ड त्याने निवडल्यामुळं तो आनंदी आहे आणि मग तो आनंदी राहण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. प्रत्येक मित्राला सरांनी मगाशी सांगितलं, की प्रत्येकाला नोकरी मिळेल असं नाही. पण जर समजा तुम्ही बॉटनीचं BSc झालात, MSc झालात आणि तुम्हाला असं वाटलं, की एखाद्या शेतामधल्या क्रॉपवर तुम्हाला रिसर्च करायचा आहे, तर ते तुम्ही करू शकता. म्हणजे देवकर सर आता आहेत, वाघमारे सर आहेत. सरांशी मी आत्ताच बोललो, की माझा एक पुतण्या तो B.Tech M.Tech झाला. तो PSIचं सर्व मेन पण पास झालेला. तो ओरलला फक्त आता जाणार. पण तरी तो असं म्हणतो,
की मी नोकरी करण्यापेक्षा मी असं रिसर्च करेल याच्यामधला बॉटनीमध्ये, आणि आपल्याकडे आला तो, आपल्याकडे कल्चर म्हणजे आपल्या लॅब किती सुसज्ज आहेत हे बघा तुम्ही, की आपल्याकडे येऊन त्याने कल्चर केलं, ते कल्चर त्याच्या शेतामध्ये तो वापरणार आणि मग तो करिअर करणार, शेतातलं करिअर करणार. म्हणजे करिअरच्या कन्सेप्ट ज्या आहेत तर त्या खूप बदललेल्या आहेत. तुमच्या डोक्यामध्ये फक्त एकच आहे की गर्दी जिथं दिसते तिथं जायचं, आणि करिअर करताना एकच डोक्यात आहे की मला 5-10 हजाराची नोकरी मिळाली पाहिजे. एवढं छोटस एम ठेवून जर तुम्ही शिकणार असाल तर त्या शिकण्याला अर्थ राहणार नाही. आणि मग तुम्ही असं ठरवा की मी तर जिथं गर्दी नसेल त्याच्यातलं माझं टॉपर मी होण्याचा प्रयत्न करेल, किंवा त्याच्यातलं जास्तीचं ज्ञान मिळवायचा प्रयत्न करेल, आणि ते समाजासाठी असेल, माझ्यासाठी असेल, माझ्यासाठी पहिल्यांदा असेल, आणि मग माझं काम मी करत असेल आणि ते करून जर मला वेळ मिळाला तर मी आणखी समाजासाठी ते काम करेल. ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या ह्या प्रत्येक मित्राला, मैत्रिणीला समजल्या पाहिजे. तर सगळ्या मैत्रिणींना त्यातल्या त्यात मी सांगेन की तुम्ही असं बघा की केमिस्ट्री झालं म्हणून तुम्हाला लगेच नोकऱ्या मिळून गेलेल्या आहेत असं नाही. मी कधी कधी गमतीनं म्हणतो की मुलींचं तर करिअर आणखी वेगळं डिपेंड असतं, म्हणजे अजून सुद्धा समाजामध्ये असं आहे. खूप अपॉर्च्युनिटी साऱ्या मिळालेल्या आहेत, पण तरी सुद्धा तुम्हाला मिळालेला जोडीदार आणि त्याच्यावर आणखी तुम्ही ते करिअर करतात, ह्या सगळ्या गोष्टी इथं सांगायची गरज नाहीये. पण ज्या वेळेला मी स्वतंत्रपणे कॅनव्हासिंग करतो की कोणाला मार्गदर्शन करतो, तर त्यावेळेला हे सर्व पटवून देतो की बाई तुला हे करणं गरजेचं आहे. माझ्याकडे माझी मुलगी होती, तिला बॉटनीचा विषय घ्यायला लावला मी. म्हणजे मी फिजिक्सचा असून ते करायला लावलं. सरांनी मगाशी फिजिक्सच्या सरांनी खरं म्हणजे हे सांगितलं पाहिजे होतं. वळवे सरांनी ज्या वेळेला सर्व सांगितलं की त्यांच्याकडे फॅकल्टी कशा आहेत, 6 फॅकल्टी आहेत. पण मला असं वाटलं कोणीतरी चर्चा करताना म्हणणार की बॉटनीला 2च जण आहेत. पण CHB बेसवर सुद्धा PhD, नेट, सेट काम करायला तयार आहेत. तुम्ही फक्त ऍडमिशन घेणं, आणि ऍडमिशन घेतल्यावर तुम्हाला ते पद्धतीचं मार्गदर्शन मिळणारच आहे. म्हणजे असे कुठलेच विषय नाही आपल्याकडे. आता झूलॉजी असेल तर PhD पर्यंतचे विद्यार्थी तिथे काम करतायत. आपल्या महाविद्यालयातून PhD होत आहेत, हे खूप कमी पोरांना माहिती आहे. म्हणजे आता माझं फिजिक्सचा विषयाचं मी सांगेन की माझ्याकडनं 7 PhD माझ्या अंडर तयार झाले, आणि नंतर त्यांना मार्गदर्शन मी केलं, आणि आत्ताच्या घडीला 7 PhD चव्हाण सर असतील, मोरे सर असतील, यांच्या अंडर काम करतायत. म्हणजे आपल्याकडे फॅकल्टी जी आहे सगळ्या फॅकल्टी म्हणजे केमिस्ट्रीची असेल, फिजिक्सची असेल, झूलॉजीची असेल आणि बॉटनीची असेल, तर फॅकल्टीच्या दृष्टीने आपण रिच आहोत. फक्त विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला मजा वाटते की बुवा आपण पास होतोय, तर तसं नाहीये ते. ते पास होत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. तुमचं अभिनंदन की तुम्ही इतक्या चांगल्या मार्कांनी पास झालात. तर तुम्हा सगळ्या मित्रांचं मी अभिनंदन करतो. 60 पैकी 60 मार्क्स मिळवले म्हणजे जोक नाहीये. तर इतकं जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी कसा करून घेता येईल. पालखे सरांनी सांगितलं, पाटोळे सरांनी सांगितलं. मी परत एकदा तुम्हाला सांगतो की तुमचा जो आवडीचा विषय असेल, एखादी मैत्रीण मित्र जातो म्हणून त्याच्या मागे बिलकुल पळू नका. तुमचं करिअर त्याच्याने म्हणजे स्पॉइल होणार. खरंच सांगतो की ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या आवडीचा जो विषय असेल त्याच्यामध्ये छानपैकी करिअर करा. त्याच्यानंतर आपल्याला जो आनंद मिळतो, जगायचा आनंद जो असतो, तर तो त्याच्यातनच मिळतो. म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मला केमिस्ट्री त्यावेळेला केमिस्ट्री घ्यायला लोक म्हणजे खूप आमदारापर्यंतचा वशिला लावावा लागायचा. इतके केमिस्ट्रीची हे होती, आणि मी केमिस्ट्री सोडलं. पण मी करिअर माझं करू शकलो. PhD करू शकलो, 7 PhD गायडन्स करू शकलो, प्राचार्य होऊ शकलो. हे करता येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला रिसर्च मधल्या वाटा सरांनी सांगितल्या, बॉटनीच्या सरांनी सांगितल्या, झूलॉजीच्या सरांनी सांगितल्या, केमिस्ट्रीच्या सरांनी सांगितल्या, आणि फिजिक्सच्याही तुम्हाला सांगितल्या. पण हे फील्ड खूप वास्ट आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूया. तुम्हाला मार्गदर्शन लागले तर नक्कीच आमचे सगळे प्राध्यापक मित्र तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहेत. पण तुम्ही त्या पद्धतीनं बिहेव झालं पाहिजे, आणि नक्कीच तुम्हाला मार्ग त्याच्यातनं निघू शकेल. संपर्कामध्ये राहणं खूप महत्वाची अशी गोष्ट आहे. पण खूप पोरांना असं वाटतंय की ऑनलाईन चाललंय, आणखी हे बी वर्ष निघून जाईल तर बरं होईल. पण तसं म्हणू नका, की कोरोनातनं आपण बाहेर पडूया, सगळेजण एकमेकाशी कम्युनिकेशन करूया. नाहीतर तुम्ही बघितलं असेल की या सगळ्या पातळीवर जी चर्चा होत राहते, तर त्या पातळीचा जर विचार केला तर तुम्हाला फ्युचर जे असणार आहे, तर ते फ्युचर तुमच्या स्किलवर असणार आहे.
की तुमच्या ह्या मार्क्सला मार्केटमध्ये फारसे व्हॅल्यू राहणार नाही, पण तुमच्याकडचं जे स्किल असेल तर त्या स्किलवर ते फ्युचर राहणार आहे. आणि त्यामुळे स्किल बेस्ड कोर्सेस पण सुरू केले. त्या स्किल बेस्ड कोर्सेस मध्ये असं नाहीये काही की केमिस्ट्री वाल्याने फिजिक्स घेतलं पाहिजे, फिजिक्स वाल्याने दुसरा विषय घेतला पाहिजे. इव्हन आणखी चॉईस बेस्ड सिस्टम मध्ये इकॉनॉमिक्स वगैरे असे सुद्धा सब्जेक्ट इन्स्टिट्यूट आहे, नागपूरचं इन्स्टिट्यूट आहे, तिथं त्यांनी सुरू केलंय की इंजिनिअरिंग वाला पोरगा असेल तरी तो इकॉनॉमिक्स घेणार आहे. आणि मग या पद्धतीनं आपल्याला शिकावं लागणार आहे. फक्त आपण असं डोक्यात घालू नका की मी केमिस्ट्री घेईल, माझी मैत्रीण जाते, त्यामुळं तसं करू नका. आणि केमिस्ट्री मध्ये सुद्धा काय गडबड आहे की तुमचं हे ऑफलाईन चाललंय, सर्व ऑनलाईन चाललंय, त्यामुळे तुम्ही एवढे हे झाले. नाहीतर केमिस्ट्रीचे असे कितीतरी पोरं तुम्हाला दाखवून देईल की ते एकदा हौशेने केमिस्ट्री घेतलं पण त्यांची डिग्रीज आवड झाली नाही. असे कितीतरी पोरं आहेत. तर त्यामुळे तसं करू नका. आपल्याला जो विषय आवडतो, आपल्याला जो विषय समजतो आणि त्याच्यामध्ये मला करिअर करता येऊ शकतं, हे लक्षात घ्या. म्हणजे फिशरी वगैरेच्या गोष्टी सरांनी आणखी त्याच्यावर जास्त सांगितलं नाही, त्यांचा रिसर्च आहे. पण अशा खूप गोष्टी आहेत की तुम्हाला त्याच्यामध्ये बिझनेस करता येऊ शकेल आणि ते सहजपणे पुढे जाता येऊ शकेल. तुमच्या डोक्यामध्ये असं फक्त ठेवू नका की फार्मास्युटिकल कंपन्या खूप आहेत, तिथं जाणार, पण 5 आणि 10,000 रुपयामध्ये तुम्ही काय करणार याचाही विचार करा. मुलींनी तर करिअरसाठी जास्तीत जास्त माझ्या मते बॉटनी, झूलॉजीकडे जास्त वळलं पाहिजे, असं मी खास करून सांगेन. कारण आपल्या मागे इंटरव्ह्यू झाल्या त्याच्यामध्ये पण लक्षात येईल तुमच्या की कॉम्पिटिशन, सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन केमिस्ट्रीमध्ये आहे. आणि केमिस्ट्रीतली कॉम्पिटिशन टिकवायची असेल तर केमिस्ट्रीतलं टॉपर होणं गरजेचं आहे. नेट सेटच्या सगळे मार्गदर्शन हे सारे मित्र करू शकतात. तर नवीन फॅकल्टी मेंबर जे आलेले आहेत तर ते नेट सेट असे क्वालिफाईड लोक आहेत, काही पीएचडी आहेत. तर त्या सगळ्या मित्रांचं मार्गदर्शन जर तुम्ही घेतलं तर नक्कीच तुम्ही करिअर करू शकतात. आजही तुम्ही जर विचार केला तर बॉटनीमध्ये नेट सेट झालेला कॅन्डिडेट साक्री तालुक्यामध्ये नाही मिळाला समजा. तर अशी कंडिशन आज पण आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि आपल्याला ज्याच्यामध्ये चांगलं करिअर करता येईल, आपला जो आवडीचा विषय असेल तर तो घ्या. आणि तसं जर केलं तर नक्कीच तुम्हाला जास्त संधी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील. पुनश्च एकदा सगळ्या मित्रांचं मी अभिनंदन करतो, नगराळे सरांचं अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन करून हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला. सर्व विभाग प्रमुखांचं मी आभार मानतो की आपण सगळ्यांनी अशा पद्धतीचे कार्यक्रम घ्यावेत आणि स्वतःहून घ्यायला आपल्याला कसं शिकता येईल याचाही विचार आपण करूया. विद्यार्थी मित्रांनी ऑनलाईन जे जे प्रोग्राम होतात तर त्याच्यासाठी जॉईन व्हावं. आम्हाला म्हणजे खूप वाईट वाटतं की तुमच्यासाठी हे प्रोग्राम केलेले असतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन नसतात. त्याच्यामधनं खूप सारं काही शिकायला मिळेल. अतिशय छान प्रेझेंटेशन, याच्यामधनं नक्कीच तुम्हाला करिअरच्या वाटा मिळतील. ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन आपल्या आपल्या विषयाला घ्यायचे त्या सगळ्या प्राध्यापक मित्रांशी आणि एचओडींशी संपर्क साधा आणि मला हाच विषय घ्यायचा आहे असं ठामपणे सांगा त्यांना. त्यावेळेला खऱ्या अर्थानं ह्या करिअरच्या वाटा ज्या आहेत तुमच्यासाठी ओपन केलेल्या तर त्याची माहिती ह्या ठिकाणी मिळू शकेल. सगळ्या मित्रांना अजून विचार करा की आपण आपल्या विषयामध्ये, ज्या विषयामध्ये गती आहे त्या विषयाचं म्हणजे तुम्हाला मगाशी मी सरांशी गप्पा मारताना सांगितलं मराठी असो, तुम्हाला असं वाटतं की मी BSc ला आलो आणि मग खूप मोठं झालो, असं बिलकुल नाहीये. कारण मला माहिती आहे की आमच्याकडे आम्ही आत्ताच गप्पा मारताना की आम्ही आपल्याकडे बॉटनीला SK पाटील सर होते, आता म्हणजे रिटायर्ड झाले ते. आणि त्यांच्याबरोबर आम्ही पुण्याला गेलो आणि तिथं त्यांचे एक भातजावई हिंदीमध्ये PhD होते आणि ते विद्यापीठामध्ये चांगल्या म्हणजे त्यावेळेला प्रोफेसर होते. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही? तर ही 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मग आम्हाला वाटायचं की हिंदी मधला प्राध्यापक, पण त्यांना त्या गोष्टीमध्ये रस वाटायचा नाही. तर ते हिंदी ऑफिसर मधून मंत्रालयाला म्हणजे केंद्रीय मंत्रालयामध्ये तिकडे गेले. म्हणजे बँकिंग मध्ये काही हिंदी ऑफिसरच्या जागा असतात, केंद्रीय म्हणजे मंत्रालयामध्ये त्या जागा असतात आणि ह्या सगळ्या वाटा आपल्याला माहिती नाही. ह्या वाटा माहिती करून घेणं हे तुमच्या वयातल्या लोकांचं काम आहे. आम्ही काही नाही, आता रिटायर्ड व्हायला येऊ आम्ही आणि आमचं करिअर आता आमचं सीमित झालेलं करिअर असेल. पण आम्ही एवढंच आहे की तुम्हाला प्रबोधन करत राहतो. आमच्यामुळे जर तसा फायदा झाला तर नक्कीच तो फायदा होऊ शकेल. मला असं वाटतं
की मॅक्सिमम लोकांनी असा विषय आपण निवडा की त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच करिअर करता येऊ शकेल. त्याच्यातनं तुम्हाला खरोखर संधी राहणार आहे. हे मी आज बोललो, हे तुम्हाला 5 वर्षानंतर आठवणार. कारण आम्ही बऱ्याच वेळेला गप्पा मारताना किंवा बाकीचे माझे मित्र जे भेटतात विद्यार्थी, तर ते सांगतात, की "सर तुम्ही NSS मध्ये हे सांगितलं होतं म्हणून मी हे केलं आणि म्हणून आज इथं आहे." हे सांगणारे मित्र भेटतात. त्यामुळं तुम्ही जे ऑनलाईनमध्ये होतात, ऑनलाईनमुळं तुमच्याशी जास्त संपर्क होऊ शकला नाही. तर तुम्हा सगळ्या मित्रांना मी शुभेच्छा देतो. तुम्ही चांगलं करिअर करा. BSc चा विषय जो आहे, तर तो विषय निवडताना पाटोळे सर असतील, पालके सर असतील, यांनी जे सांगितलं, की विषयावर बिलकुल नाही, की केमिस्ट्री झाले म्हणजे तुम्हाला नोकरी मिळाली असं बिलकुल नाहीये. आणि त्याच्यामुळं आपल्या आवडीचा विषय चॉईस करा आणि लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. आम्ही त्याच्यासाठी 21 तारीख अशी ही मुदत देतोय. विद्यापीठाने ऍडमिशन फी पण कमी केलेल्या आहेत. त्या ऍडमिशन फी ज्या बाय रूल असतील तर त्या आम्ही घेऊ. कारण त्याच्यामध्ये जिमखाना, लॅबोरेटरी फीस 50% घ्या असं म्हटलं आणि बाकीच्या काही झिरोच करायला लावल्या. तर त्या तुम्हाला ते सगळे बेनिफिट्स मिळणारच आहेत. ते फीजचं स्ट्रक्चर मोरे भाऊ साहेब तुम्हाला सांगतीलच किंवा तुम्हाला डिस्प्ले पण केलं जाईल. परत तुम्हा मित्रांना सर्वांना शुभेच्छा आणि चांगलं काम आपण आपल्या महाविद्यालयाचं नावही जाईल याच्यासाठीचा प्रयत्न आपण नक्की करूया. आणि खरंच सांगतो तुम्हाला की फॅकल्टीज ज्या आपल्याकडे आलेल्या आहेत, तर त्या सगळ्या फॅकल्टीज अतिशय चांगल्या फॅकल्टी आलेल्या आहेत. सर्व सहकारी मित्र जे आहेत विज्ञान विभागातले, तर ते सगळ्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये स्किल आहे आणि त्या स्किलचा फायदा तुम्ही करून घ्या. म्हणजे मी नगराळे सरांना म्हणणार, काल सांगणार की असं पोरांसाठी आपल्याला करायचंय. तर ह्या 4 मित्रांना जबाबदारी दिल्यावर त्यांनी हे प्रेझेंटेशन लगेच तुमच्यासाठी इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये केलं आणि तेही अतिशय चांगलं केलं. तर ह्या सगळ्यांचा तुम्ही फायदा घ्या. जे मॅथमॅटिक्सला आता मॅथमॅटिक्सचे पोरं बघा, तुम्ही एका बाजूला असे विद्यार्थी आहेत की तुम्ही गर्दी मागे जातायत. मग मॅथमॅटिक्सला असलेल्या 6 विद्यार्थिनी मैत्रिणी त्यांनी पक्क ठरवलं होतं की आम्हाला मॅथमध्ये करिअर करायचं. तर त्या 6 विद्यार्थिनी गेल्या मॅथमध्ये आणि तुम्ही इथं फक्त केमिस्ट्री द्या सर, केमिस्ट्री द्या सर असं करत राहणार. तर त्याला अर्थ नसतो. केमिस्ट्रीच्या इंटेक ठरलेले, त्या इंटेकच्या वरती आम्ही बिलकुल देणार नाही आणि त्यामुळं आपण आपल्या आवडीचा विषय निवडा आणि त्याच्यामध्ये करिअर करा. तुम्हाला करिअर करण्यासाठीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RR आहिरे सर हे नेहमीच सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या भाषणातून एक नवी उमेद आणि एक नवा मार्ग ते नेहमी दाखवत असतात. आपल्या प्राचार्यांचा एक जीवन प्रवासच आपल्यासाठी एक मार्गदर्शन आहे. जर आपण त्यांचा जीवन प्रवास जरी बघितला तरी आपण सुद्धा त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपला विकास आपण घडवून आणू शकतो. आपण या ठिकाणी आता ह्या मीटिंगच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. तर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी स्वतःहून या ठिकाणी उपस्थित आहे. या सदर मीटिंग मध्ये अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RR आहिरे सर यांनी आपला स्वतःचा अमूल्य वेळ दिला. ते सकाळपासूनच इतर दुसऱ्या मीटिंग मध्ये सुद्धा व्यस्त होते आणि त्या व्यस्त वेळेतून त्यांनी वेळात वेळ काढून सगळ्या विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आपल्या या चर्चेला एक मूर्त स्वरूप दिलेलं आहे. त्याचबरोबर विज्ञान विभागातील सगळे विभाग प्रमुख सुद्धा प्रामुख्याने या मीटिंगला या ठिकाणी उपस्थित राहिले आणि पाटोळे सरांनी सुद्धा या ठिकाणी आपले स्वतःचे मत मांडले. म्हणून मी पालखे सर असतील, लव पवार सर असतील, पाटोळे सर असतील आणि वाघमारे सर असतील, सगळे विभाग प्रमुखांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या या मीटिंगसाठी ज्यांनी टेक्निकल या ठिकाणी आपलं काम पाहिले, को-होस्ट केल्यानंतर ऍडमिट करणं, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी म्यूट करणं यांची जबाबदारी ज्यांनी घेतली त्यांना सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने ही मीटिंग या ठिकाणी संपली अशी मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. सर स्टॉप करायचं सर. वडवी सर मीटिंग ऑफ करा बरं लॅपटॉपवर.
नगरट सर हॅलो